वाडा टेनिस मधील टॉप 1 ची स्पर्धा नवचैतन्य स्पोर्ट गांधीकरांची चॅम्पियन्स ट्रॉफी ही नेहमी उभी राहत आहे. वेलकम कार्याध्यक्ष पालघर जिल्हा अनिरुद्ध पाटील साहेब, आपलं हार्दिक स्वागत. राजू पाटील यांचं स्वागत आणि सन्मान होत आहे. राजू पाटील यांचा सन्मान वीरेंद्र ठाकरे साहेब यांनी करावं. राजू पाटील यांचा सन्मान वीरेंद्र ठाकरे साहेब यांच्या शुभ हस्ते होत आहे. संदेशजी ढोणी साहेब यांचं आगमन झालंय. बांधकाम सभापती पालघर जिल्हा परिषद, आपलं हार्दिक स्वागत. अश्विन मांगेला गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता सज्ज होत असताना समोर स्ट्रायकर एनकडे वाडा तालुक्याचा हेलिकॉप्टर बॉय फैजान मेमन, नॉन स्ट्राईक एनकडे विकी काळे. अश्विन मांगेला एक जबरदस्त गोलंदाज आहे आणि तो सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना पहिला बॉल फैजान मेमन बॅटमधनं निघालाय. हा पहिला रॉकेट लॉन्चर सीमा रेषा पार, चौकार. अतिशय चांगल्या पद्धतीने फैजान मेमनच्या बॅटमधून अतिशय कुडूचा हेलिकॉप्टर बॉय म्हणून ज्याची ओळख आपल्याला पाहायला मिळते. धन्यवाद. थँक्यू निलेशजी सांबरे साहेब या ठिकाणी वेळात येऊन या स्पर्धेला एक 4 चांद लावलेले आहेत. तर आप्पा आपण आलात, थँक्यू, थँक्स अ लॉट. जिजाऊ संघटना, जिजाऊ संस्था महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष निलेशजी भगवान सांबरे साहेब, आप्पा आपण आलात. नवचैतन्य स्पोर्ट गांधीच्या वतीनं या वाडा तालुक्यातील सर्वात मोठी ट्रॉफी चॅम्पियन ट्रॉफी मध्ये आपण भेट दिली. थँक्यू, थँक्स अ लॉट. पहिल्याच बॉलवर अप्रतिम प्रहार केला गेला. अश्विन मांगेला एका साईडला आपण पाहताय, सापनेचा वंडर बॉय विकी काळेला आपण पाहू शकतायत. यावेळेस फैजान मेमन बॅक टू बॅक दुसऱ्यांदा दमदार स्ट्रोक खेळतोय. बॉल सीमा रेषा पार, षटकारामध्ये परावर्तित झालाय. 6 लाजवाब बॅटिंग फैजान मेमनची सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. बॅक टू बॅक दुसऱ्या बॉलवर मोठा तडाखा. ही ताकद आहे, ही ओळख आहे फैजान मेमन. एक शतक ज्याच्या नावावर टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर पाहायला मिळतोय. जबरदस्त चेंडूला एक्झिक्यूट केलं आणि सरळ आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या सन्मानासाठी चॅम्पियन्स ट्रॉफी लगातार हा दुसरा खणखणीत या ठिकाणी कार्यसम्राट आमदार, हॅट्रिक आमदार भिवंडी विधानसभेचे आदरणीय शांताराम मोरे साहेब या रजा घेत आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफीला आपण भेट दिली. थँक्यू, थँक्स अ लॉट. प्रकाशजी पाटील साहेब, संदीपजी गणोरे साहेब, सुनीलजी पाटील साहेब, थँक्यू, थँक्स अ लॉट. हॅट्रिक आमदार आदरणीय शांतारामजी मोरे साहेब, धन्यवाद. मॅन ऑफ द मॅच कडे आपण लगेच जात आहोत. फक्त मॅन ऑफ द मॅचचं जे पारितोषिक आहे ते सूरज पाटील तिथे वितरित करायचंय, कारण मॅच सुरू आहे त्यामुळे मॅन ऑफ द मॅच कडे आपण जातोय. या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये मेहनतीनं कष्टानं मॅच जिंकून मात्र या ठिकाणी सामना ठरलेला आहे. अँड द मॅन ऑफ द मॅच विनर, नेम प्लीज. मॅन ऑफ द मॅच प्लेयर, कॉमेंट्री बॉक्स. विलाजी ठाकरे यांना विनंती करतो आपण या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार विजयी करण्यासाठी यावं. सचिनजी पस्टे प्लीज, वेलकम सर. दिनेशजी डुकले यांच्याकडनं वैभव कोदे यांच्याकडनं वैभव यांना हॅलो हॅलो हा वाईस द्या माईकला. हॅलो हॅलो डीजे. दिलीपजी सांबरे यांना विनंती करतो आपण या ठिकाणी व्यासपीठावर यावं. हॅलो हॅलो बेस कमी कर, आहेच दे. हॅलो चेक चेक. हॅलो हॅलो डीजे. हॅलो हॅलो हॅलो. आणि मोहन डुकले मॅन ऑफ द मॅच ठरलेला आहे. एक ट्विस्ट बघा, आणि मोहन डुकले आणि ही मॅन ऑफ द मॅच, वैभव डुकले ही मॅन ऑफ द मॅच, कुणाल भगत यांना ते डेडिकेट करतायत. एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत. कुणाल भगत या, वेळ कमी आपल्याकडे, मॅच चालू आहे, लवकर या. या ठिकाणी कुणाल भगत त्याने मॅच बॉलिंग मात्र फिरवलेली आहे. रायझिंग खेळाडू आहे. सचिनजी पष्टे यांच्याकडनं सावली क्रिएशन जर्सी या ठिकाणी दिली जाते. हरीश पालवी मॅन ऑफ द मॅच. आणि जैन ट्रेडर्स यांच्याकडनं एअर कूलर फॅन दिलं जाते. वेल डन. आणि ओम साई वेल्डिंग वर्कशॉप यांच्याकडनं ट्रॉफी राहुलजी ठाकरे, अविनाश ठाकरे यांच्या माध्यमातून. वेल डन. मॅन ऑफ द मॅच विनर. थँक्यू. ओव्हर टू
VIP dice, all dignitaries, Combox. अप्रतिम फलंदाजी, दर्जेदार फलंदाजी सध्या मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षकांना अनुभवायला मिळते. फैजान मेमन लाजवाब लाजवाब, काबिले तारीफ, आउटस्टँडिंग फैजान आज प्रेक्षकांना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. अश्विन मांगेला षटकातील पुढचा बॉल फैजान मेमन करता. आणखी एक चांगला स्ट्रोक त्याच्या बॅट मधनं निघालाय. बॉल सीमा रेषा पार, चौकारामध्ये कन्वर्ट होईल. पहिल्या ओव्हरचा खेळ आणि या पहिल्या ओव्हरमध्ये फैजान मेमनच्या बॅट मधनं आल्यात 24-24. सुपर बॅटिंग करत असताना आपण पाहतायत फैजान मेमन काय बॅटिंग केले. पहिल्या षटकात पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. फैजान मेमनच्या बॅटमधून कणखर दर्जेदार चौकार पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या तब्बल 24 रन झालेले आहेत. थँक्यू. सुपर बॅटिंग आणि मान्यवरांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष निलेशजी गंदे साहेब यांचं आगमन झालेलं आहे. वेलकम वेलकम, सुस्वागतम. त्यांच्या समवेत संपूर्ण शिवसेना कार्यकर्ते, वडा तालुका शिवसेना प्रमुख निलेशजी पाटील यांचे आगमन झाले. आपलं हार्दिक स्वागत. वेलकम. नवचैतन्य स्पोर्ट चॅम्पियन ट्रॉफी मध्ये आपलं हार्दिक स्वागत. ओ टू कॉम्बॉक्स. ओव्हर नंबर 2 परिवर्तन झालंय. पहिल्या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर अगदी अप्रतिम लाजवाब बॅटिंग फैजान मेमनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. फैजानचा शो तर आपण पाहिला पहिल्या ओव्हरमध्ये. दुसऱ्या ओव्हरमध्ये स्ट्रायकर एंडकडे विकी काळे, सापणे गावाचा वंडर बॉय विकी काळे जो मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंडकडनं पाहायला मिळतोय. नवीन गोलंदाज परेश आरेकर, ज्याला गोलंदाजीच्या ट्रॅकवर प्राचारण केलं गेलंय. बाबू 11 मलवाडा या टीमकडनं खेळताना तो आपल्याला पाहायला मिळतोय. काय म्हणशील प्रमोद, ज्या पद्धतीनं अश्विन मांगल्यासारख्या एका चांगल्या गोलंदाजादार जो प्रहार फैजानच्या माध्यमातून पाहायला मिळाला, त्याबद्दल काय म्हणशील? खूपच अकूट टप्प्याचे चेंडू होते आणि त्याचा फायदा जरूर मिळाला. आज फैजान मेमन न खेळण्याची दाट शक्यता होती, परंतु दुपारच्या सत्रानंतर तो रिकव्हर झाला आणि अतिशय चांगली बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. विकी काळेच्या बॅटमधून अतिशय सुंदर पद्धतीने चेंडूला फक्त दिशा दिली गेली. 1 रन मिळत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 25-25 या धावसंख्येवर. परेश आरेकर, यंदाचा हंगाम चांगला ज्याने गजबजवला गेलाय तोच खेळाडू नवापूर एक्सप्रेस म्हणून ज्याची ओळख आपल्याला पाहायला मिळते. एक फॉर्मॅटमधून नवापूर आणि विजेता चॅम्पियन ठरला होता, जो आपण पाहू शकलात. पार्थ मोरे यांची स्पर्धा सरपंच चषक शिरगावच्या मैदानात आणि एक मॅन ऑफ दी सिरीजचा किताब ज्याला मिळाला तोच परेश आरेकर आपल्याला पाहायला मिळतोय. एक जबरदस्त गोलंदाज. नवापूर हे गाव नेहमीच चर्चेमध्ये राहतं क्रिकेटच्या माध्यमातून आणि तिथनं परेश आरेकर जो मैदानाच्या आतमध्ये इथे खेळ करत असताना आपण पाहतोय. परेश आरेकर ज्याच्याकडनं खूप साऱ्या अपेक्षा आहेत आणि तो सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर फैजानच्या विरोधात चांगला बॉल पिक जनरेट केला. भन्नाट वेग आहे परेश आरेकरकडे आणि त्याच वेगावर स्वार होत असताना आपल्याला परेश सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर पाहायला मिळतोय. खूप चांगला बॉल होता, भन्नाट वेग, म्हणूनच नवापूर एक्सप्रेस म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. उमेळमानच्या मैदानात 6 लाखाची स्पर्धा खेळली, तिथून मात्र हा खेळाडू खूप चर्चेत आला आणि त्यानंतर लगेच सुप्रीमो ट्रॉफीमध्ये ज्या खेळाडूची निवड झाली तोच खेळाडू आपण पाहत आहेत, परेश आरेकर. यावेळेस मात्र ऑन साइडला फ्लिकचा प्रयत्न असफल राहिलाय. चांगला कॅच, गुड क्वालिटी, अगदी अप्रतिम झेल तिथे टिपला गेलाय. माघारी परतवले फैजान मेमनला. पहिला झटका लागलाय, पहिला हादरा आलाय. विकेटचं बदल होत आहे खेळाडू बाद. करण कदम, चिंबीपाडा एक्सप्रेस म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तो मात्र या वेळेला पुढे सरसावला गेला होता. खूप चांगला डाईव्ह मारून मात्र कॅच कॅरी करत असताना आपण पाहत आहेत. ॲब्सोल्युटली सुपर कॅच. फैजान मेमन बॅक टू द पॅव्हिलियन. अश्विन मांगेला या गोलंदाजावर पहिल्या षटकामध्ये जबरदस्त हल्लेबोल केले. जर आपण पाहिली दुपारी आपण तापाशी झगडत असताना पाहायला मिळाला. अंगात ताप होता, परंतु मी क्रिकेट चांगलं खेळेन आणि पहिल्या षटकामध्ये त्याने बोलबाला त्याच्या बॅटमधून दाखवला. फैजान मेमन बॅक टू द पॅव्हिलियन. परेश आरेकरला पहिलीच सफलता. अगदी चांगला खेळ. सध्या नवचैतन्य स्पोर्ट्स गांद्रे यांनी आज फायनल नाईट आहे आणि फायनल नाईट मध्ये कूपन आहे 100 रुपयाचं. एक TCL कंपनीची LED TV तुम्हाला त्या 100 रुपयाच्या कूपन मध्ये पारितोषिक म्हणून दिली जाणार आहे. जेही प्रेक्षक ते उपस्थित आहेत, कूपन आमच्या समालोचक कक्षामध्ये अवेलेबल आहे. आपण या आणि ते कूपन घेऊन आपण आपलं नाव नोंदवू शकता. 100 रुपयाचा कूपन आहे ज्यामध्ये एक LED TV
तुम्हाला पारितोषिक म्हणून लागू शकते. खूप काही पारितोषिकं आपण पाहिलं, म्हणूनच निखिल भोईर आणि त्यांच्या संपूर्ण टीमला मानाचा मुजरा आहे. अक्षय, युनिक काहीतरी करण्याचं, नाविन्य, इच्छाशक्ती प्रबळ करणारं हे आयोजन. चांगला बॉल इथे फक्त दिशा दिली. अप्रतिम खेळ. दीपेश घोलप या बॉलवर एक चांगला फटका खेळत असताना चौकार. पहा, भन्नाट वेग होता. वेगेचा फायदा कसं उचलायचं हे दीपेश घोलपला ठाऊक आहे. एक सिक्सर किंग म्हणून ज्या खेळाडूच्या नावावर आपण पाहिलं तर 11 बॉलमध्ये 11 षटकार मारण्याची किमया सुद्धा याच खेळाडूच्या नावावर, तोच दीपेश घोलप, अलमानचा ब्रँड. यावेळेला फक्त चेंडूला दिशा दिली. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असणारा यावेळेला चौकार. गुड शॉट, 4 रन. अगदी चांगला खेळ दीपेशच्या माध्यमातून मैदानात पाहायला मिळतोय. वनडाऊनच्या स्वरूपानं मैदानामध्ये आलाय आणि सध्या चांगली बॅटिंग त्याच्या वतीने आपण पाहतोय. पुढचा बॉल. यावेळेस हा बॉल तिथे अपील आहे, मात्र पंच हळूहळू आमच्याकडे वळतात. इशारा त्यांच्या माध्यमातून वाईटचा. राकेश प्रभू विकेटच्या मागे तुम्हाला पाहायला मिळत आहेत. विकेट कीपर म्हणून काम पाहत आहेत. पालघर जिल्ह्यात एक दर्जेदार खेळाडू आहेत, त्यामध्ये राकेश प्रभू हे नाव आत्मीयतेने घेतलं जातं. या संपूर्ण पालघर जिल्ह्याचं नाव ज्यानं जगभरामध्ये प्रसिद्ध केलं असा खेळाडू आपण राकेश प्रभूला विकेटच्या मागे पाहताय. दिया 11 आणि वेदांत 11 वाडा टीमचे कॅप्टन आपण जर्सी कलेक्ट करायचे आहेत. निखिल भोईर जे व्यासपीठावर आहेत त्यांच्याकडून आपण कलेक्ट करूया त्या जर्सी. काही जबरदस्त भन्नाट वेग नवापूर एक्सप्रेस काय बॉलिंग करत असताना पाहायला मिळतोय. जरी चौकार आला त्यानंतर सरप्राईज करून जाणारा हा चेंडू. अनबिलिव्हेबल, मॅग्निफिसंट डिलिव्हरी, डॉट बॉल. अगदी चांगली गोलंदाजी सध्या आपण पाहतोय. परेश आरेकर जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे, भन्नाट वेग त्याचा, तो प्रसिद्ध आणि तोच वेग आज तो वाड्याच्या प्रेक्षकांना दाखवतोय. यावेळेस दीपेश घोलप वेगाला पसंत करतोय. त्यानं बॉलला उडवलंय, फेकून दिलं VIP डाईसला सलामी देण्याकरता. उत्तुंग, गगनचुंबी, आसमानी टोला षटकार. कडक शॉट पाहायला मिळाला. सुजितला ही संधी होती, मनोज ठाकरे यांना ही संधी होती, परंतु त्या संधीचं सोनं करता आलं नाही. षटकाराला, व्यासपीठाला मात्र सन्मान देणारा हा कणखर चॅम्पियन्स ट्रॉफी षटकार. व्हॉट अ शॉट, मॅक्झिमम 6. पहा, टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून ऍक्शन रिप्ले आपण पाहत आहेत. जसा चेंडू आला त्या स्लॉटमध्ये सरळ चेंडूला पाठवलं व्यासपीठाच्या दिशेने. संघाची धावसंख्या 36 झाले. 2 षटकांचा खेळ. प्रथम बॅटिंग करत असताना श्री केदारनाथ 11 खरवते ही टीम पाहायला मिळते आणि त्याच्या अगेन्स्ट बाबू 11 मलवाडा. अतिशय चांगलं क्रिकेट. आज निहिल किनी याला सुद्धा आपण पाहतायत. केळवाचा ब्रँड, रावळेचा ब्रँड आणि त्याचे पिताश्री हरीश्वर किनी जे या ठिकाणी उपस्थित झालेत. AB11 ट्रॉफीचे जे आपण पाहतायत आयोजक आहेत, त्यांचं सुद्धा करूया शब्द सुमनांनी सहर्ष स्वागत. काय म्हणशील अक्षय, ज्या पद्धतीने सुरुवात झाली, पहिल्या षटकात 24, दुसऱ्या षटकात 12, म्हणजे पहिल्या षटकात अश्विन मांगेला महागडा ठरला आणि दुसऱ्या षटकात सुद्धा परेश आरेकर 12 धावा, परंतु एक सफलता प्राप्त केली महत्वपूर्ण. इथे वाड्याचे खेळाडू मैदानाच्या आतमधनं सांगत असताना हा तालुका आमचा आहे, तर इथे दराराही आमच्याच फलंदाजीचा असेल ते मैदानाच्या आतमध्ये दाखवून देत असताना फैजान मेमननं 24 धावा ज्या पहिल्या ओव्हरमध्ये धाफलकावर कुठून काढल्या, त्यानंतर परेश आरेकर सारखा भन्नाट वेगानं गोलंदाजी करणारा गोलंदाज त्याच्या विरोधामध्ये खूप चांगल्या पद्धतीने 12 रन्स आल्या. नवीन गोलंदाज सौरभ वर्मा जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना गुजरात प्रांताला बिलॉंग करतो. गुजरात वर्ण या स्पर्धेकरता तो इथपर्यंत आलाय. सौरभ वर्मा जो सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर तुम्हाला गोलंदाजी करत असताना पाहायला मिळेल. बघूया कशा पद्धतीने मारा त्याच्याकडनं अद्यावत केला जाईल. समोर विकी काळेचं आव्हान आहे. इथे मात्र दिशा दिली खूप चांगल्या पद्धतीनं. जर आपण पाहिलं तर एक सिंगल रोटेट केली. डबल करता प्रयत्न आहे दोघांमध्ये. कॉलिंगची गडबड पाहायला मिळाली आणि ही गडबड विकेट मिळवून देण्याकरता काफी आहे. विकी त्याच्या पारीचा अंत झालाय. विकेट मिळती आहे खेळाडू बाद. खूप चांगला अक्षय घरत, काटाळे एक्सप्रेस मॅन फ्रॉम काटाळे, पालघर मधून बिलॉंग करणारा खेळाडू. पहा वेगाने आला होता. अक्षय घरतचा जो थ्रो होता तो परफेक्ट यावेळेला राकेश प्रभूच्या हातामध्ये आणि राकेश प्रभूने मात्र कोणतीही मिस्टेक केली नाही. परफेक्ट कलेक्शन पाहायला मिळालं आणि अक्षय घरतचं यावेळेला खरोखरच कौतुक करावं लागेल. जिथे एकदा होते तिथे 2 धावा कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, दबाव आणण्याचा प्रयत्न केला होता, परंतु दोन्ही फलंदाजांमध्ये तेवढं चांगलं कॉर्डिनेशन पाहायला मिळालं नाही दीपेश घोलप आणि विकी काळेमध्ये, आणि त्याचा फायदा
हा प्रतिस्पर्धी संघाला मिळत असताना बाबू 11 मलवाडा या टीमला आपण पाहू शकताय फायदा मिळतोय. 37ला 2 केदारनाथ 11 खरवते ही टीम आता यावेळेला स्ट्रगल करताना पाहायला मिळेल का? येणारी वेळ दर्शवली जाईल. 37ला 2 आतापर्यंत आपण पाहू शकताय. प्रमोद, ज्या पद्धतीने विकेटच्या मागे कलेक्शन केल्यानंतर राकेश प्रभूनं वेगवानता दाखवली त्याबद्दल निश्चित काय म्हणशील? ज्या पद्धतीने राकेश प्रभू तिथे विकेट किपिंग करताना पाहायला मिळालं ना, खूप वेगान, म्हणजे महेंद्रसिंग धोनीची जी चर्चा झाली IPLच्या सुरुवातीला अगदी तेवढा वेग राकेश प्रभूचा विकेटच्या मागे पाहायला मिळाला. जबरदस्त. फक्त 0.12 एवढा आपण पाहिला तर स्पीड होता. फास्टर अँड फास्टेस्ट MSD ची आठवण करून देणारा विकेट किपर आपल्याला पाहायला मिळतोय. मिस्टर राकेश प्रभू, ब्रँड ऑफ घेवली, बोईसर मधून बिलॉंग करताना पाहायला मिळतोय. बोईसरचा हा स्टार संपूर्ण जगभरामध्ये प्रसिद्ध आहे. तो राकेश सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. इथे चांगला बॉल बॅटच्या आतल्या साईडची कडा, शॉट फाईन लेग आहे, त्याला बीट करताना बॉल चाललाय लॉंग स्टॉप कडे. या स्पर्धेचे आयोजक A1 जोडी त्यांच्या बॅनरला सलामी देत चौकारामध्ये परावर्तित झालाय. 4 किरण गुरुद्वान KG त्या ठिकाणी होते, मॅन फ्रॉम सफाळे, परंतु तिथे काहीच करू शकले नाहीत. मात्र फिल्डिंग थोडीशी मिस झाली आणि सरळ चेंडू निघून जातोय. आपण पाहत आहेत चॅम्पियन्स ट्रॉफी कटआउट्सला A1 जोडीला सन्मानासाठी हा चेंडू निघून गेला होता. नशिबाचा चौकार. संघाची धावसंख्या फलकावर श्री केदारनाथ 11 खरवते टीमची 41ला 2. सौरभ वर्मा इथे मात्र चांगला फटका, मात्र जमिनीशी संलग्न येणारा हा बॉल जोपर्यंत उचलला जाईल 1 धाव, त्यावर समाधान मानावं लागेल. याआधी एक आतादायीपणा, दोघांमधले कॉलिंगची गडबड, त्यामुळे विकी काळेची विकेट गेली होती. इथे संयम राखला आणि एक सिंगल घेतली. अर्जुन आडेला आपण पाहतायत, भाईंदर मधून बिलॉंग करतोय. आज 2 खेळाडू अमीर दाफेदार आणि अर्जुन आडे हे प्लेइंग 11 मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. 42 रन, 2 विकेट्स आतापर्यंत आपण पाहत आहेत. आज अर्जुन आडेला आपण पाहू शकाल, त्याच्याचकडे चेंडू निघून गेला होता. 1 रन ऍड होईल. संघाची धावसंख्या 42ला 2. चांगली फलंदाजी सध्या आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. श्री केदारनाथ 11 खरवते, वाडा 11 हा संघ तुम्ही मैदानामध्ये पाहताय. आणि बाबू 11 मलवाडा, AA स्पोर्ट्सचे ओनर जफरभाई पटेल इथे आपल्यासोबत जॉईंट होत आहेत. या स्पर्धेच्या निमित्तानं एक मानवंदना त्यांच्याकरता दिली गेली होती. वाडा तालुक्याचं नाव ज्यांनी संपूर्ण जगभरामध्ये क्रिकेटच्या माध्यमातून पोहोचवलं ते AA ब्रँडचे ओनर जफरभाई पटेल या स्पर्धेच्या निमित्ताने इथे आपलं स्वागत आहे. हॅलो. ज्यांनी या स्पर्धेला खऱ्या अर्थानं उभं करण्यामध्ये मोलाचं योगदान दिलं. ही स्पर्धा इथं अन्यथा झालीच नसती. असे मैदान जागा उपलब्ध करून देणारे आदरणीय प्रवीणजी जगताप व फॅमिली जगताप परिवार यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. वेलकम वेलकम VIP डायस. आणि मशाल न्यूज नेटवर्क या देशातील सर्वात फेमस न्यूज चॅनल संपादक पत्रकार शरदजी पाटील यांच्याकडनं प्रत्येक हॅट्रिक करिता 1000 रुपये, चौकार, षटकार, विकेट हॅट्रिक करिता. ओव्हर टू कॉम्बॉक्स. चांगला खेळ सध्या वाडा 11चा संघ मैदानाच्या आतमध्ये दाखवतो. एकंदर 44ला 2 अशी स्थिती आहे. 2.5 षटकाचा खेळ श्री केदारनाथ 11 खरवते या नावानं तो आज मैदानामध्ये आहे. दीपेश गोलपकरताचा हा बॉल थोडासा कट होताना बाहेरच्या बाजूने निघत असताना दीपेशला टाटा बाय बाय करत विकेट किपर राखेच्या हातामध्ये जाऊन लपला. एक निर्धाव चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळतोय आणि या डॉट बॉल बरोबर एकंदर 3 ओव्हरचा खेळ तो समाप्तीला आलाय. आणि या 3 ओव्हरचा खेळ समाप्ती अखेरीस पहिल्यांदा बॅटिंग करत असताना संघ जाऊन पोहोचलाय तो 44 वर. 14-15ची जवळपासची सरासरी प्रमोद या मॅच मध्ये आपल्याला धाफलकावर लागत असताना पाहायला मिळते. जबरदस्त. सौरभ वर्माचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. का मला गुजरातवरून या स्पर्धेमध्ये बोलवलं गेलंय, या संघामध्ये माझी वर्णी का लागले गुजरातवरून, तर हे मात्र दर्शवत असताना की फक्त मी एक चांगला गोलंदाज सुद्धा आहे, लाईन अँड लेनचा राजा सुद्धा आहे हे दर्शवून दाखवून दिलं. फक्त 8 धावा खर्च केल्या या तिसऱ्या षटकामध्ये. जे 2 षटकांचं वादळ अक्षय आलं होतं ना, 36 धावा फक्त होत्या, 36 धावा भरपूर होत्या, परंतु तिसऱ्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 8 धावा, म्हणजे चांगली गोलंदाजी करत आतापर्यंत जखडवून ठेवलंय ते बाबू 11 मलवाडा टीमने श्री केदारनाथ 11 खरवते या टीम समोर. निश्चित खूप चांगल्या पद्धतीने बंदिस्त ठेवलं, शांत ठेवलं. 8 धावा खर्च केल्या. गोलंदाजीमध्ये इथे परिवर्तन केलं गेलं. नवीन गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज अर्जुन गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतंय.
अर्जुन आडे जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला खेळ दाखवण्याकरता त्यालाही ओळखलं जातं. अर्जुनकडनं टीमला प्रमोद निश्चित खूप साऱ्या अपेक्षा असतील, कारण आतापर्यंत ज्या पद्धतीनं अर्जुन या मागच्या 2 वर्षांमध्ये खेळत आलाय, खूप चांगला परफॉर्म अर्जुन आडेनं सातत्यानं दिलाय. डेफिनेटली जेम्स बॉन्ड राई या टीममधून खूप चांगलं प्रतिनिधित्व करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि राईचा प्रवास आतापर्यंत वाड्यामध्ये येऊन मात्र या संघात आपला प्रवास आपल्याला पाहायला मिळतोय. अर्जुन आडे आपल्या षटकातील पुढचा बॉल. इथे मात्र वेग होता, बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, विकेट किपर उलाडनं तिथे एक चांगला कॅच टिपलाय, विकेट मिळतीये, खेळाडू बाद. अर्जुन आडे जर आपण पाहिलं तर मुंबईच्या उपनगरात भाईंदरच्या परिसरात राई हे गाव आहे आणि त्या राईमधनं तो बिलॉंग करतो. अप्रतिम जेम्स बॉन्ड राई हा संघ सातत्याने एक गावच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो आणि अर्जुन आडे हे मागच्या 2-3 वर्षात ज्या पद्धतीनं प्रमोद तो खेळलाय, म्हणूनच त्याची वर्णी या टीम मध्ये लागली आहे. खूप प्रभावित करणारा खेळ या खेळाडूने दाखवलाय. जबरदस्त ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलात, ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर चेंडूला पिच केलं होतं, तेवढाच भन्नाट वेग आपण पाहू शकलात आणि नंदन पाटीलला ते जमलं नाही आणि इथून आपण पाहतायत राकेश प्रभूने कोणतीही चुकी केली नाही. आमचा कॉमेंट्री बॉक्स यावेळेला दाखवला जातोय tenniscricket.in माध्यमातून. कल्पेश गोतारणे जे आपण पाहतायत, एक अतिशय सुंदर स्वतः सबली क्रिएशनच्या माध्यमातून प्रोप्रायटर म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते या चॅनेलवरून. तर सौरभ अडकमोड 5 दिवस आढावा घेत अक्षय सौरभने ही खेळपट्टी पूर्णपणे अभ्यास केलेला आहे, परंतु आता खरी यावेळेला कसरत असणार आहे सौरभची. निश्चित सौरभ मैदानामध्ये आलाय, कुडूस करता खूप चांगला खेळ दाखवत आलाय तो मागच्या काही वर्षांमध्ये आणि AA स्पोर्ट्सचे जफरभाई पटेल ते उपस्थित आहेत. अगदी त्याच AA चा तोही ब्रँड अँबॅसेडर आहे सौरभ, जो सध्या मैदानामध्ये फलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतं. चांगला खेळ त्याच्याकडनं अपेक्षित जरूर असेल. फैजाननं चांगली सुरुवात केली होती, त्यानंतर दीपेश घुलपकडनं चांगला षटकार आपल्याला पाहायला मिळाला. मात्र हळूहळू या मॅच मध्ये कमबॅक हा होत असताना आपल्याला बाबू 11 मलवाडाचा पाहायला मिळतोय. पुढचा बॉल सौरभ करताचा हा बॉल एवढ्या सहजतेनं तुम्ही अर्जुनचा सामना करू शकणार नाही. अर्जुनकडे प्रचंड वेग आहे आणि तो प्रचंड वेग तो या विकेटवर दाखवत असताना आणि विशेषतः मातीची खेळपट्टी त्याला मिळाली आहे, ज्यावर खूप चांगल्या पद्धतीनं तो चेंडूमध्ये व्हेरिएशन्स आणू शकतो आणि ते तो दाखवत असताना हा आमचा प्रेक्षक वर्ग जो तुम्हाला दाखवला जातो या स्पर्धेला एन्जॉय करण्याकरता इथपर्यंत आला. अगदी अफाट आणि अल्लोट गर्दी मैदानावर तुम्हाला पाहायला मिळते. या पुढचा बॉल सौरभनं यावेळेस तिथे गुडघ्यावर बॅलन्स करत असताना हा फटका खेळलाय, जोपर्यंत फ्रंट ऑफ द स्क्वेअर या चेंडूला उचललं गेलं. 1 रन ती धाफलकावर जोडली गेली. धावसंख्या पुढे सरकत असताना धावून पोचते येते 45. ऑन साईडला खेळण्याचा दृष्टिकोन बाळगला होता. मिस टायमिंग स्ट्रोक आणि प्रतीक धुदडे त्या बॉलवर येत असताना मॅन फ्रॉम उपलाट गेल्याच वीकमध्ये 6 बॉल 6 चौकार मारणारा खेळाडू म्हणून ठरला गेला. मी सुद्धा साक्षीदार होतो समालोचन करताना. नंडोरे देवखूप क्रीडा संकुल नंडोरेच्या मैदानात पालघर जिल्हा आदिवासी प्रीमियर लीगमध्ये तोच खेळाडू मात्र पुढे येताना पाहायला मिळाला. एक ॲब्सोल्युटली सुपर प्लेअर म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते. 1 रन ॲड होईल. संघाची धावसंख्या फलकावर श्री केदारनाथ 11 खरवते या टीमची जाऊन पोहोचते 45-45ला 3. निश्चित प्रत्येक धोदडेबद्दल तू म्हणालास आणि या तालुक्यानं त्याचा खेळ याआधी पाहिलाय. डे फॉर्मॅटमध्ये अप्रतिम खेळ दाखवत त्यानं बलाढ्य महाशक्ती पराभूत केली होती. इथे बॅटची कडा आणि राकेश प्रभूचे ॲथलेटिक एफर्ट्स, अप्रतिम कॅच, विकेट माघारी परतावा लागेल बॅटरला. दीपेश घोलप त्याच्या पारीचा अंत झालाय, विकेट आली आहे, खेळाडू बाद. काय कॅच कॅरी केला. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळले होते, काही इंचांवर जमिनीच्या अगदी अलगत उचलला या बॉलला. मात्र राकेश प्रभू नाम सुना ही होगा, कारण रबर बॉल क्रिकेटमध्ये एक व्हिडिओ जी व्हायरल झाली होती अक्षय, अतिशय जबरदस्त झेल मुंबईमध्ये आपण पाहिलं होतं. त्या मैदानात घसरत मात्र त्या पूर्ण पाणी साचलेलं होतं. त्या पाणी साचलेल्या थपक्यामध्ये जाऊन मात्र झेल टिपला होता आणि ती सुद्धा व्हिडिओ व्हायरल झाली होती. त्याची कुठेतरी यावेळेला पुनरावृत्ती देत असताना एक ॲथलेटिक प्लेअर कसा असावा, लेदर क्रिकेटचा अनुभव कसा असावा हे दर्शवत असताना मॅग्निफिसंट कॅच. निश्चित राकेश प्रभूची गुणवत्ता ती प्रत्येकाला ठाऊक आहे. ज्या पद्धतीनं तो मागच्या काही वर्षांमध्ये खेळ दाखवत आलाय, एक एक्सपिरियन्स खेळाडू आहे, एक जुना जाणता खेळाडू आहे. कारकीर्द त्याची अगदी मोठी आहे. ज्या पद्धतीनं तो पालघर टेनिस बॉल क्रिकेटला मोठं करतोय तो राकेश यावेळेस विकेटच्या मागे आपल्याला पाहायला मिळतोय. मैदानामध्ये फलंदाजी करण्याकरता
शुभम पाटील मैदानामध्ये दाखल झालाय. शुभमच्या साथीनं सौरभ जो मैदानामध्ये उभा आहे. पुढचा बॉल, यावेळेचा बॉल तिथे जर आपण पाहिला तर अर्जुन आडे गोलंदाजी करत असताना थोडीशी दिशा भरकटली. ऑफस्टमच्या अतिरिक्त बाहेर राहिला. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून आणि धावसंख्येमध्ये भर होतीये. धावसंख्या पुढे सरकत असताना 46 धावा. 4 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. अजूनही 2 चेंडू या ओव्हरमधले शिल्लक आहेत आणि अर्जुन आडे अगदी चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये साकार करत असताना. पुढचा बॉल, यावेळेस मात्र तिथे बॅटची बाहेरच्या साईडची कडा लागली होती. त्यानंतर फ्लाइंग स्लीप तो होता आपल्या जागेवर. थोडासा गडबडला मात्र तिथे 1 रनवर समाधान मानायला भाग पाडला. स्ट्राईक रोटेट होते, परंतु 2 षटकांचा आढावा घेत आपण पाहिलं होतं. जवळजवळ 36 धावा होत्या आणि त्यानंतरचा प्रवास 11 बॉलमध्ये फक्त 11 धावा येत असताना पाहायला मिळत आहेत. बाबू 11 मलवाडा टीमने मात्र कमबॅक केलंय. ज्यांची प्रॅक्टिस आपल्याला पाहायला मिळत आहेत जगन पाटील व बाबू यांना आपण पाहत आहेत आणि बाबू 11 मलवाडा या नावाने खेळत असताना संघ पाहायला मिळतो. 47-4. यावेळेस मात्र हा बॉल तिथे सौरभला नीट कळाला नव्हता. अगदी जर आपण पाहिलं तर पेस व्हेरिएशन केलं होतं. हा चेंडू असा आहे ना प्रमोद, जो फलंदाजाला कळाला तर तो गोलंदाजाची डोकेदुखी ठरतो. मात्र हा चेंडू जर कळाला नाही तर मग तो फलंदाजा करता खूप मोठा टास्क असतो आणि तेच या बॉलवर आपल्याला पाहायला मिळालं. मशाल न्यूज नेटवर्कचे संपादक पत्रकार शरदजी पाटील साहेब यांनी या मॅच करिता प्रति विकेट 1000, प्रति षटकार हॅट्रिक 1000 आणि त्याचबरोबर विकेट हॅट्रिक बरोबर चौकार हॅट्रिक म्हणजे 3ही हॅट्रिक करिता 1,000 रुपयाचं पारितोषिक मशाल न्यूज चॅनल कडनं. 4 षटकांचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 48-4. काय बॉलिंग केले. 2 षटकं मागील आपण पाहिले 36 धावा आणि त्यानंतरची 2 षटकं फक्त 12 धावा खर्च केले गेलेत. म्हणजेच एक चांगली गोलंदाजीचं पृथक्करण कसं असावं हे सातत्याने दर्शवून देत असताना आपल्याला पाहायला मिळतोय तो गोलंदाज. एका साईडला शुभम पाटील, एका साईडला सौरभ अडकमोळ यांना आपण पाहत आहेत. न्यू बॉलर मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा सौरभ वर्माला आपण पाहत आहेत. गुजरातवरून स्पेशली या बॉलरला या ठिकाणी इन्व्हाइट केले गेले बाबू 11 मलवाड या टीमच्या माध्यमातून. अक्षय शेवटचं षटक आहे. शेवटच्या षटकामध्ये प्रेक्षकांची हीच अपेक्षा असतील किंवा श्री केदारनाथ 11 खरवते या टीमच्या समर्थकांकडून हीच अपेक्षा असेल की या षटकामध्ये मॅक्झिमम 15 ते 20 धावा जर आल्या तर एक फायटिंग टोटलकडे वाटचाल होऊ शकते आणि त्या फायटिंग टोटलसाठी मात्र गोलंदाजांना पाठबळ मिळण्यासाठी मात्र वाटचाल असू शकते. निश्चितरीतनं तीच अपेक्षा असेल. 15 ते 17 धावा या ओव्हरमधनं याव्या. सौरभ अडकमूळ सारखा एक महत्त्वाचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे. त्याच्या बॅटमध्ये जर 1-2 चांगले फटके कनेक्ट झाले तर मग एक चांगली टोटल ती दाफलकावर उभी राहू शकते. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सौरभ वर्मा ज्याला तुम्ही पाहताय. चांगला बॉल पेस जनरेट करत असताना बॉलला बाहेरच्या बाजूने काढताना विकेटच्या मागे नेलं. एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. सौरभ करता थोडंसं कठीण बनतंय फलंदाजी करणं असं वाटू लागलंय, कारण टप्पा खेळल्यानंतर कट करत असताना बाहेरच्या बाजूने काढलं जातंय आणि ते खूप महत्त्वाचं आहे. लेदर क्रिकेटचा सुद्धा क्लास या खेळाडूकडे आहे आणि त्यामुळेच की काय आपल्याला पाहायला मिळतोय. जेव्हा लेदर बॉल तुम्ही हाताळता त्यावेळेला ग्रीप असते, परंतु टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर तुम्हाला मात्र कलात्मक गोलंदाजी करावी लागते. त्या फिंगरचा वापर करावा लागतो. ते करताना पाहायला मिळतोय. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका अगदीच चांगला होता. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील. चांगली फेकी होईपर्यंत एकच धावेवर सॅटिस्फाईड सौरभ अडकमोळला राहावं लागेल. या एका धावेनिशी संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 49, लॉस ऑफ 4 विकेट. अगदी चांगला खेळ सध्या आपण जर पाहिला तर तो गोलंदाजीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. सौरभ वर्मा अगदी योग्य टप्प्यावर गोलंदाजी करत असताना फलंदाजाला शांत ठेवतोय. शुभम पाटील आणि सौरभ अडकमोळ असे 2 खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये आहेत. 5 बॉलमध्ये 3 वर बॅटिंग करतोय सौरभ, तर शुभम पाटील 1 बॉलमध्ये 1. पुढचा बॉल इथे यष्टी उद्ध्वस्त फर्निचर डिस्ट्रॉईड केलंय. टार्गेटवर सेट केलेला बॉल होता आणि ते टार्गेट त्यानं भेदलंय, माघारी परतवलंय. फलंदाज शुभम पाटीलला विकेटचं पतन खेळाडू बाद. सुपर डिलिव्हरी ऍक्शन रिप्लेमध्ये आपण पाहत आहेत. वेगवेगळ्या अँगलने जरूर दाखवत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर स्थिर राहिले. हा बॉल पहा, अगदी पायाच्या मधोमध चेंडू सरळ निघून गेला आणि कॅरी करत असताना आपण पाहत आहे. जरी क्लीन बोल्ड झाले परंतु राकेश प्रभूने अपील काही करण्याची सोडली नाही. मात्र 49-5 अशा स्थितीत आत्तापर्यंत पाहायला मिळतोय. श्री केदारनाथ 11 खरवते ही टीम पहिल्या षटकामध्ये 24 धावा फैजान मेमनच्या बॅटमधून आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये 12 धावा आल्या होत्या, परंतु त्यानंतर सौरभ वर्मा आला
8 धावा फक्त खर्च केल्या आणि त्यानंतर अर्जुन आडेने खूप चांगली गोलंदाजी केली. म्हणजेच फक्त पार्टनरशिप ही फलंदाजांमध्ये होत नसते तर गोलंदाजांमध्ये सुद्धा पार्टनरशिप होते, हे मात्र उदाहरण या मॅचमध्ये पहिल्या इनिंगमध्ये पाहायला मिळतं. अगदी योग्य सांभाळलं तू. पार्टनरशिप गोलंदाजांमध्ये होणं खूप गरजेचं आहे, कारण एकानं जर प्रेशर क्रिएट केलंय तर दुसऱ्यांना ते वाढवलं पाहिजे, तरच तुमची मॅच तुमच्या बाजूने येते. आणि इथे तेच पाहायला मिळते, एकानं प्रेशर क्रिएट केलं, दुसऱ्यांना ते वाढवलं आणि त्यामुळे जर आपण पाहिलं तर धावसंख्या ती आता आटोक्यामध्ये असं म्हणायला हरकत नाही, कारण जिथे आपण 75 बघत होतो तिथे 60 बघायला लागलो, आता 50 लागल्यात. एक चांगला बॉल अपील आहे आणि बोट उंच करण्यामध्ये पंचांच्या मनामध्ये कुठलाही संदेह नाही आहे. यतीश इथे विकेट येते, माघारी परतावं लागेल फलंदाज बाद. यतीश पाटील वाडा तालुक्यातील एक मोठं नाव आपल्याला पाहायला मिळतं. एक बाईक ज्याच्या नावावर आपण पाहिले SP ट्रॉफी बिलोशीच्या मैदानात, तोच खेळाडू मात्र पिंपळाचा ब्रँड यावेळेला कागदोपत्री स्ट्रॉंग राहिला, परंतु मैदानाच्या आतमध्ये स्ट्रॉंग काही राहू शकला नाही. डेंजरस बॉलर आतापर्यंत जरूर पाहायला मिळतोय सौरभ वर्मा. काय बॉलिंग केले, मातीच्या खेळपट्टीवर तर खऱ्या अर्थानं तुमचं कलाकौशल्य दाखवण्याची संधी प्राप्त होते आणि आतापर्यंत ते सौरभ वर्माने दाखवून दिलंय. हो, मी गुजरातवरून या ठिकाणी आलोय आणि चांगली गुणवत्ता मी सिद्ध करेन. प्रत्येक प्रेक्षकांच्या गळ्यातला मी ताईत बनेल. समोरचा प्रतिस्पर्धी कोणीही असो, फलंदाज कोणीही असो, माझी गुणवत्ता मी सिद्ध करेन, हे सौरभ वर्मा यावेळेला दाखवत असताना 49ला 6 श्री केदारनाथ 11 खरवते टीम. नक्कीच 2 लाख प्राइज या ठिकाणी खेळाडूंना टीमला मिळेल. या ठिकाणी अनेक पार तो सायकल आहे, 2 व्हीलर बाईक आहे, अनेक पार कूलर आहेत, परंतु पब्लिकला सुद्धा या ठिकाणी बक्षीस असेल. अवघे 50 रुपयाचं कुपन घ्या आणि 32 इंची LED टीव्ही मिळवा. 100 32 वरून 100 वर आहे, 100 इंची LED टीव्ही मिळवा. 100 इंची LED नाही देता येणार सूरज पाटील. 100 रुपयाचं कुपन आणि 32 इंची LED टीव्ही. उल्हासजी सोगे आणि या ठिकाणी उल्हासजी सोगे यांचं आगमन झाले, प्लीज वेलकम. भाजपा नेते यांचं आगमन होते. उल्हासजी सोगे साहेब, आपलं VIP कक्षामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. इथे फटका चांगला आहे, बाबू मैदानामध्ये आलाय आणि एक रन तिथे कंप्लीट केली. डबल करता कॉलिंग आहे, जोपर्यंत फेकील 50 कमसप 51 धावा या राफलकावर जोडल्या जातील. प्रमोद, थोडासा खेमा नाराज जरूर असेल. फैजाननं ज्या पद्धतीनं सुरुवात मिळवून दिली होती, पहिल्या ओव्हरमध्ये 24 धावा राफलकावर त्यानं जोडल्या होत्या, त्यानंतर कुठल्याही फलंदाजाला तेवढी चांगली बॅटिंग मैदानाच्या आतनं करता आली नाही. डेफिनेटली यानंतर दिया 11 वर्सेस वेदांत 11 वाडा. चला आपण जे टी शर्ट आहे ते कलेक्ट करा निखिलजी भोईर यांच्याकडून आणि लगेच टॉससाठी रेडी राहा. टॉस बॉल जरूर होता, फार वेग होता, निशाणा चुकला आणि इथून नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज बाद होताना, म्हणजेच या बॉलवर डॉट बॉल येत असताना संघाची धावसंख्या 51 आणि विजयासाठी आव्हान समोर ठेवले गेले ते 52 धावांचं. प्रतिस्पर्धी संघ बाबू 11 मलवाडा, जगन पाटील अर्थातच बाबूसाहेब यांनी पुरस्कृत केलेल्या संघाला 52 धावांची आवश्यकता असेल पहिल्या डावामधला खेळ समाप्तीवर. दुसऱ्या डावामध्ये टॉस बॉक्सकडे आपण जाणार आहोत आणि नाणेफेक कक्षामध्ये दिया 11 आणि वेदांत 11 वाडा अशा 2 तगड्या टीम एकमेकाच्या विपक्षामध्ये खेळ करण्याकरता सज्ज होतील. मायक्रोफोनवर ही आपण बदल करणार आहोत. सेकंड इनिंगमध्ये जर आपण पाहिलं तर लीड करत असताना प्रमोद शेडगे आपल्याला पाहायला मिळतील आणि त्यांच्या सोबत जॉईंट होतील व्हॉइस ऑफ ठाणे सिद्दीक बाबे. आणि कॅप्टन या ठिकाणी पोहोचलेले नाहीयेत. बी फास्ट, दोन्ही संघाचे कर्णधार पोहोचायचे आहेत. दिया 11 कॅप्टन, बी फास्ट. अक्षय नेक्स्ट टाइम. टॉस बॉक्स मध्ये कर्णधार पोहोचलेले नाहीत. अक्षय वन्स अगेन. दिया 11 कॅप्टन अँड वेदांत 11 कॅप्टन. आपण टॉस बॉक्स मध्ये पोहोचलेले नाहीयेत. दुसरा पुकार, सेकंड कॉल. वेदांत 11 कॅप्टन अँड दिया 11 कॅप्टन. फायनल कॉल, लास्ट मिनिट. टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचं आहे. हमारे बीच पालघर के बी ट्रॉफी के ओनर करता धरता हरेश केने भी हैं, उनका भी हम हार्दिक स्वागत करते हैं. एबी ट्रॉफी को आप देखने जा रहे हैं ओपन इंडिया क्रिकेट के साथ 21 से 26 तारीख तक, और साथ ही साथ अफसर रईस जो तलोली से हमारे बीच जुड़ चुके हैं, आपका भी हार्दिक स्वागत है.
देखिए शुरुआत बहुत ज़बरदस्त रही थी, लेकिन आखिरकार कहीं ना कहीं ड्रॉप सीन में रन नहीं आए। लेकिन मेरा Hello. मानना है Thank प्रमोद you, जी sir. कि ये टोटल अच्छा टोटल है। आपण व्हीआयपी कक्षाकडे या ठिकाणी येतोय। स्पर्धा म्हटल्यानंतर मोलाचं योगदान आणि सहकार्याविना स्पर्धा उभी राहत नाहीये प्रेक्षक हो। ही जागा आणि ही स्पर्धा उभी करण्यामध्ये हायवे टच मैदान असावं, प्रेक्षकांना सामने पाहायला अगदी सहज पडेल आणि सेंटर हे मैदान वाडा सिटीचं मैदान पाहायला मिळालं। जगताप फॅमिली अतिशय महत्त्वपूर्ण सपोर्टिंग राहिली आज चॅम्पियन ट्रॉफीसाठी। असे जगताप फॅमिली मेंबर प्रवीणजी जगताप व फॅमिली यांचं स्वागत आणि सन्मान मुख्य मंचावर या स्पर्धेचे योगेशजी पाटील आणि कल्पेशजी ठाकरे यांच्या शुभ हस्ते जगताप फॅमिली मेंबर आदरणीय प्रवीणजी जगताप साहेब व फॅमिली यांचा सन्मान मुख्य मंचावर केला जात। एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत। खूप महत्वाची गोष्ट म्हणजेच हे मैदान आणि मोलाचं योगदान या ठिकाणी दिलेलं आहे। आदरणीय प्रवीणजी जगताप आणि जगताप फॅमिली शाही सन्मान या ठिकाणी योगेशजी बबनराव पाटील साहेब आणि कल्पेशजी ठाकरे साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान केला जात आहे। सन्मान चिन्ह पुष्पबुके देऊन नवचैतन्य स्पोर्ट गांधीच्या वतीनं आपलं हार्दिक हार्दिक स्वागत। वेलकम चॅम्पियन ट्रॉफी। पुढील सन्मान आदरणीय माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष आणि शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख निलेशजी गंदे साहेब यांचं स्वागत आणि सन्मान महेशजी ठाकरे महेश मामा यांनी करावं। दोनों ओपनर बीच मैदान पे आ चुके हैं। राकेश प्रभु बिग बट ऑफ टेनिस क्रिकेट, कमाल के ऑलराउंडर हैं, विकेट कीपिंग लाजवाब करते हैं। राकेश प्रभू आणि प्रतीक धोदडे एका साईडला ब्रँड ऑफ घिवली बोईसरचा, तर एका साईडला उपलाटचा आपण पाहत आहेत ब्रँड। नवचैतन्य स्पोर्ट्स गांधरे आयोजित आपण पाहत आहेत चॅम्पियन्स ट्रॉफी 2025। पुढील सन्मान दिलीपजी पाटील तालुका अध्यक्ष काँग्रेस आय यांचं स्वागत आणि सन्मान केलं जात आहे। वैभवजी भोईर यांच्या शुभ हस्ते। आमच्या समवेत कॉमेंट्री बॉक्स मध्ये एक अतिशय चांगला आवाज, गेली कित्येक वर्ष एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर, अनुभवाने समृद्ध असलेले असे नेहमीच प्रत्येक समालोचकाला प्रेरणास्थान देणारे सिद्दीक भावे सर, वेलकम, गुड इव्हिनिंग, आपलं सहर्ष स्वागत आहे। धन्यवाद प्रमोद शिडगे जी। ये वो आवाज़ है जो पालघर और उसके परिसर में एक एनालाइज चलता है कि नो प्रमोद शिडगे नो मेगा इवेंट। पुढील सन्मान युवराज ठाकरे साहेब राष्ट्रवादी एसपी उपाध्यक्ष जिल्हा, शरद चंद्रजी पवार गटाचे उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवराजी ठाकरे पत्रकार यांचं स्वागत आणि सन्मान वीरेंद्रजी ठाकरे साहेब यांनी करावं। ओव्हर टू कम बॉक्स। स्टार्ट ऑफ द मॅच। धन्यवाद सूरज पाटील अँड अक्षय पांडव यांचा आवाज आपण ऐकतायत, अद्वैत शेलार यांचा आवाज आपण ऐकतायत, कैलाश कांबेरे यांचा सुद्धा आवाज या स्पर्धेला तुम्ही ऐकलात। सो या मॅचच्या दिशेने 52 धावांचं टोटल यावेळेला सेट केलं गेलंय। ऑल द बेस्ट, बेस्ट ऑफ लक बोथ टीम। निखिल बागुल मॅन फ्रॉम खरिवली आणि पहिलं षटक हाताळण्यासाठी पहिला बॉल फेस करण्यासाठी राकेश प्रभू, एक लेफ्ट हँड हार्ड हिटर बॅटर म्हणून ज्याची ओळख आपल्याला पाहायला मिळते। स्टार्ट ऑफ द मॅच। पहिलाच बॉल ह्या वेळेला फॉरवर्ड डिफेन्स पद्धतीने खेळत असताना एक चांगल्या फलंदाजाची ही निशाणी असते आणि तेच दर्शवत असताना कोणती धाव येत नाहीये। Yes, Rakesh Prabhu known they are chasing a 52 total. A gentle push in covers and there will be no runs. हलकेशा हाताने चेंडूला फक्त बॅकफुटला जात असताना प्रतीक धोदडे डेंजर एंड कडे होते। पंचांकडे दाद मागितले, पंचांनी थर्ड अंपायर रेफर केले गेले, चित्याच्या चपळाईने धावलेत, परंतु बॅट स्लाइड केले का हे सुद्धा पाहण्यासारखं असेल। या पण थर्ड अंपायर रेफर केले गेले, डिसिजन पेंडिंग राहिले। तत्पूर्वी सिद्दीक भावे सर आपल्याकडे वळतोय। आज क्राऊड वर्ग पॅक आहे, खचाखच भरलेलं मैदान, काय म्हणतील या प्रेक्षक वर्गांबद्दल? देखिए चैंपियन ट्रॉफी का जो चार्म है वो पहले ही दिन से था। ये वो ट्रॉफी है जिसने नया इतिहास लिखा है वाड़ा परिसर में, और इस तरह का जो एटमॉस्फियर है वो मुश्किल से देखने को मिलता है। आपण स्वागत आणि सन्मानकडे या ठिकाणी जात आहोत। नवचैतन्य स्पोर्ट गांधी चॅम्पियन ट्रॉफी मध्ये सन्मान होत आहे।
प्रमोदजी घोलप शहर प्रमुख शिवसेना यांचा स्वागत सन्मान वैभवजी भोईर यांच्या शुभ हस्ते होत आहे. कलरफुल प्रिंट टी शर्ट सावली क्रिएशन हरीश पालवे यांच्या माध्यमातून आपण पाहतायत. हे ब्रँड आहे जगभरामध्ये आता गाजत असताना पाहायला मिळतोय. चॅम्पियन्स ट्रॉफीची ही ट्रॉफी जी बनवली गेली राहुल माळीसर थँक्यू पाहायला मिळत आहेत. यापुढील सन्मान या देशामध्ये एक मोठा ब्रँड Batsman या safe स्पर्धेला मोलाचं योगदान जाफर पटेल डबल ए ब्रँड बॅटचे प्रोपरायटर रन के लिए रन यांचा बन गए सन्मान थे. महेशजी ठाकरे यांनी करावं. संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते. सचिनजी पष्टे उद्योजक यांचं स्वागत आणि सन्मान महेशजी बीएमसी यांनी करावं. एक रन बीएमसी मध्ये कार्यरत आहेत महेशजी वेलकम. सचिनजी पष्टे यांचा सन्मान केला जातोय. सुप्रसिद्ध उद्योजक प्रतीक धोदडे राईट हँड हार्ड हिटर बॅटर ग्राउंड स्ट्रोकचा बेताज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं आणि विकेट टेकर गोलंदाज म्हणून निखिल बागुलकडे पाहिलं जातं. ऑन साईडला स्टायलिश शॉट परंतु काय फिल्डिंग जबरदस्त. सौरभ अडकमोळ पुढे सरसावत असताना लेफ्ट हँडने चेंडूला स्टॉप केलं. ग्रेट फिल्डिंग मॅग्निफिसेंट. देखिए प्रमोद जी, अब ये मर्दों की लड़ाई होगी. ओपन इंडिया क्रिकेट है और यहाँ से ये चित्र आपको मिलेगा. जितना अच्छा शॉट था उतना अच्छा एफर्ट रहता है स्क्वायर लेग के फील्डर का. क्लास यावेळेला सौरभ अडकमोळ ब्रँड आहे कुडूचा. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 2 या धावसंख्येवर 3 बॉलचा खेळ झालाय. निखिल बागुल पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर. ओर द विकेटने हा बॉल थोडासा बाहेर निघणारा होता आउटसाइड द ऑफ स्टंप. व्हाईट बॉलचा इशारा. 1 रन ऍड. संघाची धावसंख्या 3. कोशिश बढ़िया थी निखिल की, लेकिन जो स्टॉक गेंद रहती है बाएं हाथ के गेंदबाज की, उन्होंने वो की थी रॉन्ग वन, लेकिन दूर कर बैठे थे. चेंज ऑफ पेस ऑन साइडला क्रॉस बॅटचा वापर केला. अप्रतिम गुड फिल्डिंग. 1 रन तर मिळेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे फिकी येईपर्यंत डेंजर एंडकडे. मात्र प्रतीक पुन्हा एकदा धावतायत. खराब कॉलिंग. प्रतीक दुधडे सारखा फलंदाज मॅन इन फॉर्म. दोन्ही फलंदाजांमध्ये एस नो अँड वेट या 3 गोष्टींचा समन्वय झाला नाही आणि काय फिल्डिंग पाहायला मिळाली. त्या ठिकाणी फिल्डर होते नंदन पाटील. व्हॉट अ फिल्डिंग, व्हॉट अ थ्रो. फलंदाज बाद गॉन. देखिए जो विकेट चाहिए थी, अंतर्राष्ट्रीय क्रिकेट हो या टेनिस क्रिकेट हो, अधिकांश बार हम देखते हैं कि रनआउट जब होता है ना बल्लेबाज, वहाँ से अपोजिशन को मौका मिलता है उंगली पकड़ने का. अब्सोल्युटली राईट सिद्दीक भावे सर. ज्या पद्धतीने कॉलिंग चुकीचं झालं. प्रतीक दोदडे मात्र आता थोडासा डोक्यावर हात देत असताना पाहायला मिळतोय. कारण भन्नाट फॉर्मामध्ये असलेला खेळाडू आपण पाहतायत. चला बॅटर थोडीशी घाई करा, वेळ दौडू नका. संघाची धावसंख्या फलकावर 4-4ला 1. 4 बॉलच्या समाप्तीनंतर. प्रमोद जी, रनिंग बिटवीन द विकेट के लिए जिस तरह कहा जाता है यस नो और वेट का मिश्रण होना चाहिए. एक और फंडा है, गेंद अगर विकेटों के सामने गई है तो फिर कॉलिंग होना चाहिए स्ट्राइकर एंड की, और गेंद विकेटों के पीछे गई है तो कॉलिंग होना चाहिए नॉन स्ट्राइकर एंड की. ॲब्सोल्युटली ट्रू. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये किरण गुरुद्वान NCC सफाळे या टीमचा ब्रँड आपल्याला पाहायला मिळतोय. सफाळे विभागातून बरेच खेळाडू आपण सातत्याने मनोज पाटील त्यामध्ये मी नाव घेईन, मना या नावाने ओळखला जातो. किरण गुरुद्वान त्यामध्ये एक आपण पाहू शकताय 6 बॉल 6 षटकार मारण्याची किमया साध्य करणारा हा खेळाडू पाहायला मिळतोय. 4ला 1. एक किरण गुरुद्वानची जी एक हिस्ट्री पाहायला मिळते सिद्दीक भावे सर. ज्या वेळेला विरातन बुद्रुकच्या मैदानात आमदार चषक सुरू होतं त्यावेळेला जरूर एक छोटा लहान मुलगा चाय विकण्यासाठी तिथे फिरत होता आणि ज्या वेळेला किरण गुरुद्वानला एक षटकार मारला 500 रुपये मिळाले आणि त्यांनी लगेच त्याला हे सांगितलं की हा शाळेत जाणारा मुलगा आहे आणि चाय सुद्धा विकतोय, तर त्याला ते 500 रुपये त्यांनी डेडिकेट केले. म्हणजे ही किरण गुरुद्वानची एक खासियत राहिले की समर्पित केलं गेलं. म्हणजे काही खेळाडू असतात हे आपण सातत्याने पाहिलेलं आहे. त्यामध्ये किरण गुरुद्वान आपण पाहिलं. ऑन साइडला व्हॉट अ शॉट. सरळ चेंडूला फेकून दिलंय. इझिली डन अँड लुक ॲट द डिस्टन्स आउट ऑफ द पार्क. चॅम्पियन्स ट्रॉफी षटकार. व्हाट अ स्ट्रोक इंडीड. ये देखिए किस तरह से गेंद को स्वंग किया ऑन साइड में. भिंगड़ी शॉट था, दर्शकों के लिए मौका नहीं था.
और जिस तरह से हाथ खोले हैं ये साफ साइन किया उन्होंने कि पावर प्ले का लाभ उठाएंगे। हालांकि उतनी खराब गेंद नहीं थी जितना अच्छा शॉट खेला है। थोडासा वळण घेणारा चेंडू होता. निखिल बागुलची टेक्निक चांगली होती, परंतु लवकर चेंडूला रीड केलं आणि त्यामुळे मात्र घुटनाट एक सिक्सर देख. प्रेक्षक वर्गांचा उदंड प्रतिसाद. बॉल पाठवा बॉल. 10 रन झालेले आहेत. बाबू 11 मलवाडा. तेजस पिंगळे हे सुद्धा मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळतात मलवाडावरून. आणि बाबू 11 मलवाडा ही सुद्धा ट्रॉफी गेल्या वर्षात संधी मला मिळाली होती. जगन पाटील तेजस पिंगळे यांच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या 10 झाले. सिद्दीक भावे सर चांगला स्ट्रोक खेळला गेला होता. अगोदरच त्याने रीड केलं होतं, मनामध्ये पक्क ठरवून ठेवलं होतं की हा बॉल जर थोडासा स्विंग मिळेल तर मी यावेळेला बॉलला आउट ऑफ द पार्क पाठवेन. देखिए हर बैट्समैन का अपना अपना तरीका होता है, कब संयम बरतना और कब आक्रमण करना है। विमे रिचर्ड कहते थे कि आपको पहली लूज गेंद मिले तो उस पर भरपूर प्रहार करना चाहिए। 10-1 ऑन साइडला लो फुल टॉस बॉल. सरळ चेंडू आउटफील्डच्या वरून. वन बाउंस चौकार. गुड शॉट. षटकारानंतर आलेला खणखणीत खराब गेंद थी, बिल्कुल सामने रख दिया था बल्लेबाज के। जूजी ऑफ वाली थी, उनको पता था ऑन दी फुल लेकर टिपिकल पावर प्ले शॉट खेला है, 4 रन। देखिए आणि क्रिकेट स्टार उस्मान पटेल, वेलकम व्हीआयपी डायस, आपलं हार्दिक स्वागत। रायगढ़ के टाइगर उस्मान पटेल भी जुड़ चुके हैं, आपका भी हार्दिक स्वागत है। टेनिस क्रिकेट का मासूम चेहरा वार गहरा अशरफ खान भी हमारे बीच जुड़ चुके हैं, आपका भी स्वागत है। देखिए बल्लेबाज के सामने गेंद को रखना मानो ऐसा है आप शेर को मांस दे रहे हो। होना ये चाहिए कि आप शेर को मांस दो, घोड़े को, शेर को घास दो, घोड़े को मांस दो, दोनों का काम हो जाए। ॲब्सोल्युटली राईट सिद्दीक भावे सर. कंपॅरिझन करताना आपण पाहिलं श्री केदारनाथ 11 खरवते टीम पहिल्या षटकामध्ये अश्विन मांगेलाच्या 24 धावा खर्च झाल्या होत्या. कंपॅरिझन करताना 11-14 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत, म्हणजे 10 धावेने पाठीमागे आहेत. हे कंपॅरिझन आपण पाहिलं बाबू 11 मलवाडा टीमच्या माध्यमातून. I think Babu 11 in commanding position, they lost the wicket of Pratik in form of run out. ये नहीं भूलना चाहिए कि बिग बट ऑफ टेनिस क्रिकेट राकेश प्रभु एक ऐसे बल्लेबाज हैं जो अकॉर्डिंग दी सिचुएशन बल्लेबाजी करते हैं। अगर वो एक बार चल पड़े तो उनको रोकना मुश्किल हो जाता है। ॲब्सोल्युटली राईट. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर आपण पाहतायत 14 वर जाऊन पोहोचली गेले. अतिशय चांगलं आयोजन नियोजन आणि त्यामध्ये अशा प्रकारच्या खेळाडूंची मांदियाळी आज स्टार पाहायला मिळत आहेत. नुकतंच उस्मान पटेल यांचं सुद्धा आगमन होताना आपल्याला पाहायला मिळतं. ये आप देख सकते हैं रायगढ़ के टाइगर उस्मान पटेल को। षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्कवर येताना आपल्याला पाहायला मिळतोय. रतनदीप पनवेल वरून खास करून रतनदीपला इन्व्हाइट केलं गेलंय या मॅच मध्ये. पाहायचं कशा पद्धतीने कामगिरी करेल. या वेळेला हलकीशी बॅटची एज होती की काय? डेफिनेटली होती. ड्रॉप बाय विकेट कीपर, मोटा सिरा लेकर गेंद गई थी विकेट कीपर के पास। हालांकि खड़े खड़े शॉट खेला था वहां पर राकेश प्रभु ने। राकेश प्रभु भिवंडी में तो हमेशा बढ़िया परफॉर्मेंस करते हैं। बीपीएल सेकंड में उन्होंने डबल हैट्रिक करके सेमीफाइनल जिताया था। चांगला बॉल होता, थोडासा खाली राहिला होता. सबमरीन डिलिव्हरी. तेवढाच वेग आणि भन्नाट वेग पाहायला मिळतोय. रतनदीप पनवेल एक्सप्रेस आहे. सिद्दीक भावे सर, वेगेबरोबर नियंत्रण, एकाग्रता, लयबद्धता, अचूकता, भेदकता. व्हाट अ डिलिव्हरी. देखिए अच्छी गेंद वो है जिसकी लंबाई भी अच्छी है, जिसकी लाइन भी अच्छी है और जिसकी रफ्तार भी अच्छी है। रतनदीप नेक्स्ट डिलिव्हरी. ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. गॅपमधून चेंडू निघून चाललाय डिप मिड विकेटला. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते. एकच रन मिळेल. नंदन पाटील पुढे सरसावले गेले होते. एका धावेनिशी संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते. 15 लॉस ऑफ 1 विकेट. सूरज पाटिल दूसरे ओवर के बाद क्या टॉस हो चुका है सूरज? होल्ड ऑन, वेटिंग सर. दूसरे ओवर के बाद आप टॉस ले सकते हैं। हाँ सर, प्लेयर आ रहे हैं, वेट, होल्ड ऑन.
संदीपजी पाटील SP साहेब बिलोशी यांच्याकडून बाउंड्री लाईनच्या बाहेर झेल घेणाऱ्या प्रेक्षकाला तब्बल 1000 1000 रुपयाचं कॅश प्राइज. आता प्रेक्षकांमध्ये चर्चा सुरू, रेडी झालेत. सरळ बॅटचा वापर केलाय, बराच वेळ चेंडू हवेत, सौरभ अडकमोळ त्या झेल खाली, परंतु इथे आपण पाहू शकताय हा कॅच ड्रॉप. किरण गुरुद्वान सारख्या फलंदाजाचा झेल सोडणं म्हणजे आता येणाऱ्या चेंडूमध्ये सिद्दीक भावेसर गोलंदाजांचा कर्दन काळ. बिल्कुल आपने सही कहा, ये पैर पे कुल्हाड़ी मारने के बराबर नहीं है बल्कि कुल्हाड़ी पे पैर मारने के बराबर है. हालांकि अंडर फ्लड लाइट स्क्वायर कैचेस इतने आसान नहीं होते, लेकिन सौरभ ने उसको जज किया था. जो आपके दो हथेलियों के बीच में कैच आया है वो कैच है. डेफिनेटली आमच्या ऑन स्क्रीनवर उस्मान पटेल यांना आपण पाहतायत. संधी मिळाली होती स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये त्यांची इंटरव्ह्यू घेण्याची, आणि तेच आज उस्मान पटेल आपल्याला पाहायला मिळत आहेत. तळोजावरून बिलॉंग करत आहेत, परंतु रायगडचा टायगर अतिशय चांगलं व्यक्तिमत्व, एक गोड स्वभावाचा धनी म्हणून सुद्धा ओळखला जातो. 17 रन झालेत, एक गडी बाद. चांगला बॉल होता साईडला, सौरभ पुढे सरसावेल, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा संधी होती. इट इज नो यूज क्रँक टू ओर स्प्लिट मिल्क. दूध ओतू गेल्यानंतर शोक करण्यात काहीच अर्थ नसतो. सिंगल मेल 18 ला 1. ऐसे लग रहा है कि किरण अपनी जेब में किस्मत की पूरी लेके आए, जिस तरह से बाल बाल बच रहे हैं. नशीब फार महत्वाचा हा भाग असतो. 99% मेहनत घ्या, 1% लक फॅक्टर देवावर सोडा, अर्थातच 100% पूर्ण होतात. संघाची धावसंख्या फलकावर 18. रतनदीपचं मी कौतुक करीन, ज्या अनुषंगाने त्याने आतापर्यंत गोलंदाजी केले, जास्तीत जास्त मोठे फटके मारून दिलेले नाही आहेत. का मला पनवेलवरून खास करून या स्पर्धेमध्ये बोलवलंय या संघामध्ये. ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, राकेश प्रभू फसतायत की काय, ट्रॅप रचलाय, परंतु इथे काय घडलं गेलं. दीपेश घोलप, ओ माय गॉड, सरळ चेंडू निघून जाईल. पंचांच्या सिग्नलचा वेट करतोय. 1 बाउंस ओव्हर द रोप. चॅम्पियन्स ट्रॉफी चौकार. ऊंचा स्ट्रोक था, काफी समय था दोनों खिलाड़ियों के पास. पहले आप में नवाबों की गाड़ी छूटी थी और पहले तू में ये कैच छूटा है. कॅच इट हा कॉलिंगच झाला नाही, आणि त्यामुळे आपण पाहतायत इथे आता फक्त चर्चा आणि चर्चा. 2 षटकांचा खेळ, अखेरीस 22 रन. सिद्दीक भावेसर कंपॅरिझन करताना प्रतिस्पर्धी संघ श्री केदारनाथ 11 खरवते ही टीम 36 वर जाऊन पोहोचली होती, म्हणजे 14 धावेने अजून सुद्धा पाठीमागे आहेत. आता इक्वेशन काय आहे, बॉल आहेत तुमच्याकडे 18, आणि 18 बॉलमध्ये विजयासाठी धावा 30. अजून सुद्धा फायटिंग करण्यासाठी या रन्स पुरेशा आहेत. इथे मात्र फिल्डिंग चांगली स्टँडर्डपणा तुम्हाला दाखवावा लागेल. देखिए केदारनाथ 11 ने पहले 2 ओवर में जो बनाया था, बाद के 3 ओवर में नहीं बना पाए. लेकिन जहां बाबू 11 मलवाडा का ताल्लुक है, जो उनको आस्किंग रन रेट है उसके मुताबिक बल्लेबाजी कर रही है. उनको पता है उनके पास 9 विकेट हाथ में, और आपके पास जब 9 विकेट हाथ में रहते हैं तो आपको रिस्क लेने का लाइसेंस मिल जाता है, और रिस्क भी वही लेता है जो बहादुर रहता है. किस्मत भी हमेशा बहादुरों का साथ देती है, और इस जमाने में आपने देखा है रिस्क हो या इश्क हो, ये बहादुरों का ही काम है. ॲब्सोल्युटली राईट सिद्दीक भावेसर. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. अनुभव यावेळेला सर्व काही सांगत असताना संघाची धावसंख्या फलकावर 22 ला 1. 2 षटकाच्या समाप्तीनंतर आतापर्यंत राकेश प्रभू 7 बॉलमध्ये 7 रन त्याच्या बॅटमधून आले, तर किरण गुरुद्वान KG यांच्या बॅटमधून 4 बॉलमध्ये 13 रन पाहायला मिळत आहेत. बाबू 11 मलवाडा वर्सेस श्री केदारनाथ 11 खरवते ऑल इंडिया ओपन नव चैतन्य स्पोर्ट्स गांद्रे आयोजित डे नाईट क्रिकेट स्पर्धा चॅम्पियन्स ट्रॉफी 2025. अतिशय चांगली मेहनत घेऊन या स्पर्धेला क्रिकेटचं नंदनवन केलंय. 15 दिवसाच्या अगोदर तुम्ही याच मैदानात आले असते तर कोणालाही असं वाटलं नसतं की याच मैदानात चॅम्पियन्स ट्रॉफी होणार आहे, परंतु ते करून दाखवलं. संपूर्ण गांद्रेकरांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच. अर्थातच निखिल भोईर असतील, विवेक जाधव, कल्पेश ठाकरे अँड ऑल टीमने, आणि विशेष सहकार्य करणाऱ्या सर्व दातृत्वांचं सिद्दीक भावेसर मनाच्या अंतकणापासून धन्यवाद व्यक्त करायला हवेत. एग्जैक्टली मेरा तो अपना मानना है कि चैंपियन ट्रॉफी को लोग अगले चैंपियन ट्रॉफी तक भी नहीं भुला पाएंगे. डेफिनेटली म्हणतात ना, जगाच्या रंगमंचावर असे वावरा की तुमची भूमिका संपल्यानंतर सुद्धा टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत.
आणि त्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टाळ्या सातत्याने वाजत राहतील. आणि स्पेशली एक गोष्ट आवर्जून सिद्दीक भावे सर आवर्जून म्हणावीशी वाटेल की 5-5 षटकांचे सामने खेळवले जात आहेत. ही महत्वाची बाब आहे. 18 बॉल 30 रन. सबसे बड़ी बात है कि ग्रामीण क्रिकेट वाड़ा में ये पहली मर्तबा हुआ है कि सेकंड राउंड भी 5 ओवर का हुआ है, थर्ड राउंड भी 5 ओवर का हुआ है. गोलंदाज याच गावातील बिलॉंग करणारा गोलंदाज विवेक जाधव उर्फ बाबू या नावाने जास्तीत जास्त पसंती मिळाले. SP ट्रॉफीमध्ये काय बॉलिंग केली होती लसित मलिंगा स्टाईलमध्ये. या गोलंदाजाचं वर्णन सातत्याने पाहायला मिळतं. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या फलकावर 23 ला 1. इसका मतलब है कि खरवते टीम ने लोकल ATM की खिदमत ली है. अपने घरेलू मैदान पे गेंदबाजी कर रहे हैं. साइड आर्म बाएं हाथ की गेंदबाजी करते हैं. इसे क्रिकेट में ओपन चेस्ट गेंदबाजी भी कहा जाता है. छाती खोल के गेंदबाजी करना. जवदूत दांडेकर आपण पाहतायत. दांडाखाडी एक्सप्रेस हा सुद्धा एक चांगला गोलंदाज अंडर 25चा. आज फैजान मेमन यांना आपण पाहतायत. दुपारी त्याच्या अंगामध्ये ताप आल्यानंतर सुद्धा उपचार केले आणि पुन्हा एकदा आम्ही आमच्यापेक्षा क्रिकेटला जपतो हे मात्र ब्रीद वाक्य पाहायला मिळालं. फैजान मेमनने जी सुरुवात केली होती व्हॉट अ स्टार्ट, परंतु त्यानंतरचा रिझल्ट आता या मॅच मध्ये काय असेल याकडे लक्ष थोडंसं स्पीडअप करा. चैंपियन ट्रॉफी की चर्चा हर तरफ हो रही है. अमी देवलीकर चषक जो रखा था उसके करता धरता मंगेश पाठोले अपला मंग्या ने भी इस ऑर्गेनाइज और चैंपियन ट्रॉफी को शुभकामनाएं दी हैं. और स्पेशली ओपन क्रिकेट के वो बहुत बड़े फैन हैं. तमाम ओपन क्रिकेटर्स को उन्होंने ऑल द बेस्ट कहा है. भरपूर शुभेच्छुक आपल्याला पाहायला मिळत आहेत. वेग होता परंतु नियंत्रण नव्हतं, त्यामुळे व्हाईट बॉलचा इशारा येत असताना विकी काळेच्या हातामध्ये चेंडू सरळ निघून जातोय. 1 रन एक्स्ट्रा स्वरूपात ऍड होईल. संघाची धावसंख्या 24, लॉस ऑफ 1 विकेट. इस तरह के इक्वेशन में खरवते के गेंदबाज हैं उनको बचना होगा वाइड से, क्योंकि वाइड गेंदे मानो अपने हाथ से अपना गला दबाने वाली बात रहेंगी. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न. राकेश प्रभू अचंबित झाले. सरप्राईज काय बॉलिंग करत असताना पाहायला मिळतोय. भन्नाट वेग, नियंत्रण, एकाग्रता, लयबद्धता, अचूकता, भेदकता आणि या बॉलवर खरोखरच कौतुक करावंसं वाटेल. संघाची धावसंख्या 24 रन ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. विजयासाठी अजून सुद्धा 28 रनची आवश्यकता आहे. राकेश प्रभु की एक खासियत है कि सर पे बर्फ रख के बल्लेबाजी करते हैं. स्वप्नील ठाकरे या ठिकाणी उपस्थित होत आहेत, ज्यांनी खेळपट्टीचं खूप चांगलं वर्णन केलं होतं. चांगला बॉल, क्या बात आहे विवेक जाधव. आता टाळ्यांचा कडकडाट होत असताना पाहायला मिळतोय. स्वतःच्या होम ग्राउंडवर खेळी करत असताना, बॉलिंग करत असताना पहा आक्रोश, जल्लोष सिद्दीक भावे सर पाहायला मिळतोय. बहुत जोर से बल्ला घुमाया था. टिप्पा खाने के बाद गेंद में कम उछाल था. यही कारण था कि कनेक्ट नहीं कर पाए राकेश प्रभु. तिसरा डॉट बॉल जर विवेक जाधव यांनी काढला तर महेश मामा, अमयजी ठाकरे आणि वैभवजी भोईर एवन जोडीकडनं 1000 रुपये पारितोषिक. क्या बात आहे. ऊर्जा दिली जाते. ही प्राइज नाही तर ऊर्जा आहे. या वेळा ऑन साइडला काय कनेक्ट केलंय. टक्कन आवाज आला. स्वीट टायमिंग, गोड आवाजात राकेश प्रभूच्या बॅट मधून गोड चॅम्पियन्स ट्रॉफी षटकार. क्या गजब का शॉट है. टावरिंग 6. आइए देखते हैं. ये देखिए तीर निकला कमान से, जा मिला आसमान से. चंद्रयान की यात्रा पे भेज दिया है. दिस वन वाज अ मेगा 6 फ्रॉम बिग बर्ड ऑफ टेनिस क्रिकेट. लुक एट दैट. सुपर्ब टाइमिंग, फंटास्टिक एलिवेशन, गोइंग ऑन आउट ऑफ पार्क. क्लास यावाला दर्शवत असताना सही खिलाड़ी वही होता है जो टाइमिंग के साथ प्रॉपरली क्रिकेट खेलता है. राकेश प्रभूच्या बॅट मधून अगदी मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट होत असताना आउट ऑफ द पार्क. 30 रन. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 22 रनची आवश्यकता आहे. विवेक जाधव. ये जो राकेश प्रभु है ना, इनके म्यान में दोनों तलवारें हैं. उनको पता है कि कब बड़ी तलवार यूज करना है और कब छोटी तलवार यूज करना है. ॲब्सोल्युटली राईट. सिद्दीक भावे सर ज्या पद्धतीने त्या कंडिशन मध्ये खेळत असताना सिच्युएशन नुसार खेळण्याची पद्धत या खेळाडूकडे आहे. लेफ्ट हँड बॅटर नॅचरली स्ट्रॉंग असतात आणि या वेळेला काय बॉडम हँडचा चांगला वापर केला होता राकेश प्रभूने
वेगेचा फायदा उचलला, फक्त याला टच केलं या बॉलला आणि सरळ चेंडूला फेकून दिला. टायमिंग बेमिसाल होतं. संघाची धावसंख्या 30, विजयासाठी 22 रनची आवश्यकता आहे. विवेक जाधव प्रेशराईज जरूर असतील, परंतु दबावाला न जुमानता विवेक जाधवने बऱ्याच स्पर्धा आपल्या नावावर केलेल्या आहेत. चांगला बॉल होता, परफेक्ट यॉर्कर. चेंडूला फक्त दिशा दिली, मजबूर केलं होतं या बॉलला खेळण्यासाठी. राकेश प्रभूला 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या 31. I think a good comeback from Vivek right on the block out, but equally played by Rakesh Prabhu, firmly driven and with the stroke through for a single. देखिए यहाँ पर केदारनाथ 11 खरवते को अब विकेटों की ज़रूरत है, वो भी गुच्छों में लेने होंगे क्योंकि दोनों बल्लेबाज अपनी आंखें जमा चुके हैं और राकेश प्रभु जैसे बल्लेबाज को गेर बदलने में समय नहीं लगता है. निश्चित स्वरूपात 21 रनची आवश्यकता आहे. 13 बॉल आहे तुमच्याकडे. 13 बॉल मध्ये 21, 50-50% चान्सेस. इथून विकेट येते, डॉट बॉल येतोय, तर दबाव हा मात्र बाबू 11 मलवाडा टीमकडे लागेल. श्री केदारनाथ 11 खरवते टीमला कमबॅक करायचा असेल तर हा डॉट बॉल फार महत्वाचा. ऑन साईडला सिंगल तर डेफिनेटली पळून पूर्ण केली जाईल. फैजान मेमन पुढे सरसावत आहे. थोडेसे फंबल झाले. वन हँडने चेंडूला फील्ड करत असताना पाहायला मिळाले. थोडेसे लेझी राहिले होते, स्वतःवर निराश, हताश, हतबल होत असताना याच एक धावा खूप काही सांगून जातील या मॅच मध्ये. Nicely played off his hips and finally sloppy work from फैजान मेमन and finally batsman gets couple. ओवर समाप्त होते हुए 3 कुल स्कोर है 33. विकेट गिरा है 1 ओवर बचे हैं 2 और रन चाहिए 19. जो वाड़ा और तिलसा का मैच हुआ था वहां आखिर के 2 ओवर में 24 चाहिए थे. यस, डेफिनेटली आपण पाहत आहेत सावली क्रिएशन अतिशय सुंदर पद्धतीने या स्पर्धेला जे कलरफुल प्रिंट टी शर्ट आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज जगभरामध्ये गुड क्वालिटी स्पोर्ट्स वेअर आपण पाहत आहेत. अतिशय क्राऊड वर्ग पॅक अंडर फ्लड स्लाइट मध्ये या स्पर्धेचं आयोजन नियोजन. यानंतर एक बिग फाईट, बिग मॅच, दिया 11 वर्सेस वेदांत 11 वाडा. दोन्ही टीम आणि दोन्ही टीमचे अतिशय चांगले खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. 12 बॉल 19 ची आवश्यकता आहे. देखिए पेनल्टी मिड ओवर किसके हाथ में दिया जाता है ये अब फैसला करेंगी टीम. वेदांत वाड़ा अपनी किस्मत ओपन क्रिकेट में भी आजमाने जा रही है दिया 11 के सामने अगले मैच में. लेकिन एक बात तो है कि चैंपियन ट्रॉफी ये जो गांधरे वाड़ा हो रही है इसकी किस्मत सुपर से ऊपर हो चुकी. डेफिनेटली जबरदस्त क्वालिटी ऑफ क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. 33 रन झालेत एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. 11 बॉलमध्ये 14. राकेश प्रभू, किरण गुरुद्वान 6 बॉलमध्ये 16 रन. रतनदीप पनवेल एक्सप्रेस म्हणून ज्या गोलंदाजाकडे पाहिलं जातं, गेल्या ओव्हरमध्ये 8 धावा खर्च केल्या होत्या, विकेट मिळाली नव्हती. चांगल्या इकॉनॉमिकल गोलंदाजी करत असताना पाहायला मिळाला. राकेश प्रभू आतापर्यंत स्ट्रगल करताना पाहायला मिळाले, परंतु रन्स त्यांच्या बॅटमधून येत आहेत. ही महत्वाची बाब आहे बाबू 11 मलवाडा टीमसाठी. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न रतनदीपच्या हातामध्ये. हा बॉल कॉटन बॉलची संधी. फर्स्ट अटेम्प्टला चेंडू सुटला होता आणि सेकंड अटेम्प्टला मात्र कॅरी करत असताना राकेश प्रभू बॅक टू द पॅव्हिलियन. आणि इथे आपण पाहत आहेत विवेक शेल्लार खालिंग एक्सप्रेस या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांना मी विनंती करेन व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. आपलं सहर्ष स्वागत आहे. देखिए रफ्तार आपके पास है, जबकि प्रिंस ऑफ भिवंडी विवेक शेलार अभी हमसे जुड़ चुके हैं. इस सीजन में कमाल की तेज गेंदबाजी कर रहे हैं. आपके पास रफ्तार है तो आपके पास शॉर्ट पिच गेंदे भी होना चाहिए, यॉर्कर भी होना चाहिए, क्योंकि गेंद टिप्पा खाने के बाद बहुत जल्दी बल्लेबाज के पास आती है और यही कारण है कि आप मिस कर देते हैं उसको. क्रॉस बॅटचा वापर केला होता आणि त्यामुळे बॅटचं टॉपेज लागलं. फलंदाज बाद होताना 33ला 2. आता 11 बॉल आणि 11 बॉलमध्ये विजयासाठी 19. अक्षय घरत काटाळे एक्सप्रेस. काटाळे एक छोट्याशा गावातून ज्या खेळाडूची वर्णी लागली गेली. मॅन ऑफ द सिरीज 2 बाईक ज्याच्या नावावर पाहायला मिळत आहेत. मी समालोचन करताना मनोर प्रीमियर लीगमध्ये 6 बॉल 6
चौकार मारण्याची किमया आपल्या करिअरमध्ये टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर ज्यांनी केले तोच खेळाडू अक्षय घरत आपल्याला पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये आहे. 11 बॉल 19 रनची आवश्यकता आहे. सुपर मॅच. दोन्ही संघांकडे 50-50% चान्सेस आहेत. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. एक लेफ्ट हँड बॅटर तर एक राईट हँड बॅटर पाहायला मिळतोय. 11 बॉल 19 रन. व्हाट अ मैच. अच्छी रफ्तार है रतनदीप के पास. अभी भी मेरा मानना है कि मैच में काफी जान है. या सामन्यामध्ये अजून सुद्धा मात्र आपण पाहतायत परिपूर्ण संचार. हलक्याशा हाताने दबाव आहे परंतु त्या दबावाला थोडस बाजूला ठेवलं आणि सिंगल मिळत असताना एक सेन्सिबल बॅटर कसा असावा हे दाखवून दिलं. सिंगल मिळतंय. संघाची धावसंख्या 34. विकेटों में गेंद रखी थी, छोटी बैकलिफ्ट का इस्तेमाल किया, गेंद को पुश किया शॉर्ट मिड विकेट पे. अभी भी गेंदें बची है 10 और रन चाहिए 18. ऑर्गेनाइजिंग कमेटी बताए कि ओपन क्रिकेट में मुकाबला बराबरी भी छूटा तो क्या सुपर ओवर है. नहीं, चेसिंग कंपल्सरी. चेसिंग कंपल्सरी आपण पाहतायत. 34 धावा झाले. 2 गडी बाद. आता बॉल आहेत 10 आणि 10 बॉलमध्ये 18 रन्स. डोंट क्रॉस द ब्रिज अंटिल यू कम टू इट. संकट येण्यापूर्वीच त्याची चिंता करीत बसू नका खेळाडूंनो. रतनदीपला काहीतरी कानमंत्र देत असताना, कारण बऱ्याच वेळेला किरण गुरुद्वान आमने सामने खेळलेले आहेत, एकत्र खेळलेत आणि त्यामुळे खानाखुणा माहिती आहेत. ती रणनीती, ती स्ट्रॅटजी, वीक पॉईंट, मायनस पॉईंट आणि प्लस पॉईंट या 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात क्रिकेटच्या खेळामध्ये एखाद्या फलंदाजाच्या दृष्टिकोनातून. नुकताच आमचा क्राऊड वर्ग दाखवला. प्रेक्षक गॅलरीज एनर्जीचं पॉवर हाऊस. ऑन साईडला मिस टायमिंग स्ट्रोक आहे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावत आहेत. चांगली फिल्डिंग करत असताना निखिल बागुल पुढे सरसावत असताना पाहायला मिळाले. फक्त सिंगल मिळेल. या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या बाबू 11 मलवाडा टीम 35 लॉस ऑफ 2 विकेट. यही बात मैंने आपसे की थी. आपके पास अगर रफ्तार है और आपका पिचअप अच्छा है तो बल्लेबाज के लिए इतना आसान नहीं रहता है पुल खेलना. पिछले गेंद पे आपने देखा कि बल्ले के अंदर लगी और तुरंत ही बल्ला बदलने की उन्होंने मांग की है. अब देखना है कि क्या बल्ला बदलने से किस्मत बदलती है. डेफिनेटली ह्या वेळेला आपण पाहतायत किरण गुरुद्वानने जरूर बॅट बदलले परंतु आता इथे धावांचा वेग सुद्धा वाढेल का याकडे लक्ष असणार आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 35. बॉल आहेत 9 बॉलमध्ये 17 रन. जबरदस्त मॅच रंगतदार स्थितीमध्ये. इथे विकेट्स फार मायने राखणार आहे. श्री केदारनाथ 11 खरवते आणि स्पेशली रतनदीप. रतनदीपचा हा बॉल यावेळेला शॉर्टआर्म पुल करण्याचा प्रयत्न सुरू केला गेला. फिल्डर येत आहे दीपेश घोलप. 1 हँडने चेंडूला फील्ड केलं परंतु 2 धावा काही रोखू शकणार नाहीयेत. ग्रेट फिल्डिंग, ग्रेट थ्रो परंतु 2 धावा येत आहेत. संघाची धावसंख्या फलकावर 37 लॉस ऑफ 2 विकेट. देखिए ओपन इंडिया क्रिकेट चल रहा है. अगर गेंद थोड़ी भी फील्डर से यहाँ वहाँ हो जाती है तो बातों बातों में 2 रन लिए जाते हैं. ये मैच धीरे धीरे और कट टू कट हो रहा है. हमारे बीच ओपन के कई स्टार्स नजर आ रहे हैं. उस्मान पटेल, विवेक शेलार, स्टंटमैन अशरफ खान, मासूम चेहरा वार गहरा. डेफिनेटली केतन मात्रे यांना सुद्धा आपण पाहतायत. आजच्या दिवसामध्ये भरपूर स्टार्स आज पाहायला मिळणार आहेत. चांगला बॉल या वेळेला परफेक्ट फुलर लेन्थचा बॉल होता. ह्या वेळेला जरूर आपण पाहू शकाल डॉट बॉलची सांगता होत असताना पाहायला मिळते. क्या बात है रतनदीप. क्वालिटी बॉलिंग. दिस इज द क्वालिटी बॉलिंग इन प्रेशर सिचुएशन. देखिए दबाव की स्थिति में इस तरह की गेंदबाजी कभी भी आसान नहीं रहती है. वाइड यॉर्कर. यॉर्कर भी 2 धारी तलवार है. अपनी सही जगह पे गिरा तो ठीक, अथवा अगर ओवर पिच मिल गया तो उसका अंजाम खराब होता है. ॲब्सोल्युटली राईट सिद्दीक भावे सर. 7 बॉल आणि विजयासाठी 15 रनची आवश्यकता आहे. रतनदीप पनवेल एक्सप्रेस अक्षय घरत समोर. ऑन साईडला हुक केलंय. अगदी शरीराचा वेध घेणारा हा बॉल होता परंतु तेवढीच उत्तम दर्जाची फिल्डिंग, मॅग्निफिसंट फिल्डिंग. आणि इथे आपण पाहतायत अक्षय घरत सेकंड रनआउट. आपण पाहू शकाल अगोदर राकेश प्रभू आणि प्रतीक दोदडे मध्ये तालमेलची कमी. आता किरण गुरुद्वान आणि अक्षय घरत यांच्यामध्ये तालमेलची कमी.
इथे एकच रन मिळेल. संघाची धावसंख्या फलकावर 38. आता विजयासाठी सिद्दीक भावेसर 6 बॉल आणि 14 रनची आवश्यकता. आता क्राऊड वर्ग जागा झालाय. टाळ्यांचा गजर येत असताना, शिट्ट्यांचा आवाज येत असताना पाहायला मिळतोय. 6 बॉल 14 रन. व्हाट अ मॅच. यही तो इक्वेशन था वाड़ा टीम के सामने. 6 गेंदे 14 रन. देखिए इस तरह का जो इक्वेशन रहता है, मेरा अपना मानना है पहली या दूसरी गेंद पे बड़ा शॉट आएगा तो फील्डिंग साइड पे खरवटे टीम पे प्रेशर बिल्डअप होगा, और पहली या दूसरी गेंद पे अगर विकेट आता है तो बल्लेबाजी करने वाली टीम बाबू 11 मालवाड़ा प्रेशर में आएंगी. बहरहाल पैसा उसूल मैच है ये, ओवर अपने आप में एक मैच है और इसकी हर गेंद में एक अलग अट्रैक्शन रहेगा. अगदी योग्य म्हणालात सिद्दीक भावेसर. नेहिल किनी, मॅन फ्रॉम रावळे, केळवा रोड. केळवाचा हा रावळे गावातील बिलॉंग करणारा एक मॅन ऑफ द सिरीज बाईक ज्याच्या नावावर पाहायला मिळते. PDTPL पालघर डिस्ट्रिक्ट टेनिस बॉल प्रीमियर लीग. कोण विसरेल, तोच खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. आज त्यांचे पिताश्री सुद्धा हरेश्वर किनी या ठिकाणी उपस्थित आहेत. लेदर बॉल क्रिकेटमध्ये 1 शतक नुकतंच याच महिन्यामध्ये ज्याने झळकावलं गेलं तोच नेहिल किनीला आपण पाहत आहेत. 38 धावा, 6 बॉल 14 ची आवश्यकता आहे. एक और टेनिस स्टार इस वक्त मंच पे बैठे हुए हैं, सुमित डोंगरे. आपका भी हम हार्दिक स्वागत करते हैं. देखिए ये लड़ाई है, जो ओपन क्रिकेट होता है वो मर्दों वाला क्रिकेट रहता है, शेरों वाला क्रिकेट रहता है. इसमें हर ओवर में कुछ ना कुछ उतार चढ़ाव रहता है. मैचेस ऊपर नीचे जाते हैं. ये देखिए तीर रखने की भी अब जगह नहीं है पूरे मैदान में. पैक्ड आउट. यतीश पाटील हे आमचे लाडके प्रेक्षक राजा आहेत. पॉवर जीचं यावेळेला एनर्जीचं पॉवर हाऊस प्रेक्षक गॅलरी. अतिशय शांत चित्ताने यतीश पाटील. गेल्याच फेब्रुवारी महिन्यामध्ये आपण पाहिले याच खेळाडूला मॅन ऑफ द सिरीज बाईक मिळाली. SP ट्रॉफी. संदीप पाटील यांची स्पर्धा बिलोशीच्या मैदानात अक्षरशः गाजवलं होतं. तोच खेळाडू, तोच गोलंदाज आता किरण गुरुद्वान समोर. बेस्ट वर्सेस बेस्ट. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, फार वेग होता. पिंपळास एक्सप्रेस म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते. व्हाट अ डिलीवरी. थोड़ा किरण अब चिंतित नजर आ रहे हैं. रिवर्स खेलना चाहता, हालांकि सोच सही थी, कौन बनाती हुई गेंद थी, लेकिन कहते हैं घी अगर टेढ़ा उंगली करने के बाद भी ना निकले तो परेशानी बढ़ जाती है. लेकिन मैच खत्म नहीं हुआ है. क्रिकेट में चीजें बदलने में समय नहीं लगता है. बने रहिए हमारे साथ चैंपियन ट्रॉफी में. सिद्दीक भावेसर पहिलीच ऑल इंडिया ओपन मॅच रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळते. चांगला बॉल फुलर लेनचा यावेळेला वाईट यॉर्क करण्याची चेंडूची सांगता. ही ताकद आहे या गोलंदाजाची. पिंपळास एक्सप्रेस शांत स्वभावाचा खेळाडू. सिंपल लिव्हिंग अँड हाय थिंकिंग. सादर आणि मान परंतु उच्च विचार. व्हाट अ डिलीवरी. कमाल की गेंद, कमाल की गेंद. अब 4 गेंदे और 14 रन. किरण को इस गेंद पे बड़ा शॉट मारना होगा अगर मैच को ऑन रखना है तो. डेफिनेटली 4 बॉल 14 ची आवश्यकता. यतीश. चेंज ऑफ पेस यावेळेला जरूर पाहायला मिळालं, परंतु इथून हा बॉल कशा पद्धतीने आपण पाहत आहेत, काय एक्झॅक्टली घडलं गेलंय, पंच विचारपूस करतायत त्या ठिकाणी. हसमुख पाटील आणि दिनेश राऊत अशी पंचांची जोडी आहे. देखना है अंपायर क्या निर्णय देते हैं वहां पर. वाइट, मेरे ख्याल से चर्चा ये चली थी कि क्या गेंद नो बॉल है या वाइड है. खेपट्टीच्या बाहेर आहे की नाही हे फक्त चर्चा आपण पाहिली होती. त्या अगोदरच आपण व्हाईट लाईनवर अगदी मात्र त्याच्या बाहेर होता आणि व्हाईट बॉलचा इशारा. 39 रन. आता 13 रनची आवश्यकता आहे. 4 बॉल 13 रन हे सामन्याचं समीकरण. 4 बॉल 13 रन. मॅग्निफिसंट मॅच, पैसा वसूल मॅच. दोन सरळ बॅटचा वापर केलाय. ऑन साईडला खेळला गेलाय. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील. चांगली फिल्डिंग होत असताना नेहिल किनी धावलेत आणि इथून मात्र 2 धावा कंप्लीट होतील का. यस, डेफिनेटली. गुड रनिंग बिटवीन द विकेट. डेंजर एंड कडे होते. सिद्दीक भावेसर आपण पाहिलं. नेहिल किनी 2 धावा येत आहेत. 41, 3 बॉल आणि विजयासाठी 11 रनची आवश्यकता आहे. तीसरे अंपायर को पूछा अंपायर ने फॉर रनआउट. अंपायर रनआउट के लिए पूछा आपने. यस, लेकिन मेरा अपना मानना है कि पहले ही फुर्सत में गेंद आई ही नहीं है.
लेकिन क्योंकि बहुत ही कट टू कट मैच है और अंपायर भी चाहते हैं कि दूध का दूध और पानी का पानी हो जाए। थर्ड अंपायर रेफर केले गेले 41 रन आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहेत 4 Check. कॅमेरा सहित ही स्पर्धा कव्हर होते दिया 11 कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये आपण बॅट्समन पोहोचायचं सेफ आणि वेदांत 11 कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचं आहे नेक्स्ट मॅच टॉस साठी दिया 11 वर्सेस वेदांत 11 टॉस बॉक्स बी फास्ट। दिया 11 के कैप्टन लास्ट ऑफिशियल कॉल है आपके लिए कि आपको तुरंत ही टॉस बॉक्स से जुड़ जाना है। आदरणीय संदीपजी दुपारे साहेब यांचं आगमन झालेलं आहे। मुलाचं योगदान चॅम्पियन्स ट्रॉफी सीझन 3 ला करणारं व्यक्तिमत्व सुप्रसिद्ध उद्योजक संदीपजी दुपारे साहेब वेलकम वेलकम सुस्वागतम। 41 ला 3 धक्के फुल टॉस बॉल ह्या वेळेला लो फुल टॉस बॉल होता परंतु काय वेग होता एक नंतर जरूर मिळेल दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे फेकेपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील। सिद्दीक बाबे सर आता 2 बॉल आणि विजयासाठी आपण पाहतायत 9 रन जसं तुम्ही सांगितलं होतं की 51 रन्स हे फक्त कमी नाही आहे फायटिंग साठी लढण्यासाठी मात्र या धावा पुरेशा आहेत 52 रन। देखिए ओपन क्रिकेट इंडिया का जब होता है तो दिग्गज एक दूसरे के सामने रति महारथी रहते हैं और ये वो खेल है भारत का जहाँ शेर के सामने शेर और तलवार के सामने तलवार लाई जाती। देखिए 51 एक ऐसा रिजनेबल टोटल था लेकिन बॉलिंग खरबते टीम ने जबरदस्त की। क्लास चांगला बॉल कहीं पे निगाहे कहीं पे निशाना यतीश पाटील या वेळेला दर्शवत असताना हम भी किसी से कम नहीं तू शेर तो मैं सव्वा शेर तू सव्वा शेर तो मैं बब्बर शेर व्हाट अ डिलीवरी। देखिए किरण बहुत देर से खेल रहे हैं और ये लीगल डिलीवरी आई तो मानो ये ऐसा होगा कि किरण ने इतने विकेट हाथ में थे और उसके बाद आप मैच गवाते हैं। रिस्क कब ले रहे हैं जब कहानी खत्म हो चुकी। आणि नवचैतन्य स्पोर्ट गांधेकडनं श्री ball now. केदारनाथ 11 टीम करिता 2000 रुपयाचं पारितोषिक। मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न अखेरकार मात्र किरण गुरुद्वान आपल्या संघासाठी काहीच करू शकले नाही। यतीश पाटील व्हाट अ बॉलिंग परफॉर्मन्स कैलाश कांबेरे यांच्याकडून 200 रुपये यतीश पाटीलच्या या चांगल्या गोलंदाजीबद्दल कॉंग्रॅच्युलेशन। श्री केदारनाथ 11 खरवते टीम बाबू 11 मलवाडा टीमला या वेळेला बॅक टू द होम पाठवलंय। चला जाऊया प्रेझेंटेशन तर या ठिकाणी मात्र प्रेक्षक टॉस बॉक्स पासून थोडं लांब राहायचं आहे। कॅमेराच्या समोर प्रेक्षक आलेले आहेत प्लीज आम्ही विनंती करतो इस रिक्वेस्ट मैच करतोय के मैन ऑफ द मैच खिलाड़ी का हम अनाउंस करने जा रहे हैं। आणि मॅन ऑफ द मॅच आणि टॉस साठी मान्यवर आमंत्रित करूया यतीश आदरणीय पाटीलच्या या भन्नाट गोलंदाजी करता रिअल प्रवीणजी जगताप सर. 500 रुपये कॅश प्राइज। आणि निलेशजी गंदे सर प्लीज वेलकम। टॉस बॉक्स मध्ये या ठिकाणी आमंत्रित करूया प्रवीणजी